आदरणीय जनार्दनजी भस्मा साहेब रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतोय आदरणीय महेशजी कडू साहेब आपण हा सन्मान करावा। सहर्ष स्वागत आहे जनार्दनजी भस्मा साहेब आपलं या स्पर्धेमध्ये। सेमी फायनलची पहिली लढत तर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय जनार्दनजी भस्मा साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न होत असताना त्यांचं सहर्ष स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम। पडले तरी पुन्हा उठायचं, शेवटच्या चेंडू पर्यंत लढायचं, जिंकणं नाही फक्त ध्येय, मान राखत खेळायचं। रायगड प्रीमियर लीगच्या सेमी फायनल मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। लाईट्स बंद करा, शार्पी ज्या आहेत त्या बंद करा, मी विनंती करतो लाईट्स ऑपरेटरला। यस, तर सेमी फायनलची लढत आहे AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासई, त्यानंतर आदरणीय निलेशजी तोरे साहेब रायगड जिल्हा युवा अध्यक्ष त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। रायगड जिल्हा युवा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी निलेशजी तोरे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। त्याचबरोबरीनं माडगाव तालुका अध्यक्ष रचनाताई थोरे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल। माडगाव तालुका अध्यक्ष रचनाताई थोरे यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाते। त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय रायगड प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये। त्याचबरोबरीनं भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष माणगाव परेजी सांगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। परेजी सांगले साहेब सुद्धा आम्ही मनापासून स्वागत। त्याचप्रमाणे नयनजी पोटले साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत। सगळे माणगावची कार्यकारिणी भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी सदिच्छा भेट घेण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेत। नयनजी पोटले साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल। त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय। नयनजी पोटले साहेब दीपक सर सूचना करा। तर नयनजी पोटले साहेब भारतीय जनता पार्टी माणगाव यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस माणगाव अमोलजी पवार साहेब यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल आणि त्याचप्रमाणे राकेशजी पवार साहेब भारतीय जनता पार्टी माणगावचे युवा कार्यकर्ते सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय। अमोलजी पवार साहेब, राकेशजी पवार साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत रायगड प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यांचं सहर्ष स्वागत। ओव्हर टू कॉम्पॉक्स। धन्यवाद दीपक सर। AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती जासई विरुद्ध जय माता दी रिबल्स सेमी फायनल मध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उपस्थित आहेत। अनुप पाटील एंटरप्राइजेस जासई विरुद्ध जय माता दी दिगोडे रिबल्स। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे। गोलंदाज प्रथमेश, लेंथ बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर। पंकज जाधव, अनेक वर्ष आपण पंकज जाधवला ऍज अ फिनिशर बघत होतो, म्हणजे ज्यावेळेस तो प्रतीक डिंगडॉंग पुणे संघामध्ये खेळायचा, 7व्या नंबरवरती यायचा, टीम ज्यावेळेस संकटात असायची आणि संकटावरती असा तुटून पडायचा की मॅच केव्हा संपून जायचं समजायचं नाही। खूप मोठा खेळाडू आहे, खूप अनुभव आहे, रायगड जिल्ह्याची शान आहे। स्लोवर वन चेंडू अधिक मागे आपटला होता, उजव्याच्या बाहेर घेऊन जाणारा हा चेंडू। गोलंदाज प्रथमेश, चांगलं षटक येते, एक यश। अर्थातच आज विश्वजित खूप लवकर बाद झाला। विश्वजित कडून निश्चित अपेक्षा खूप मोठ्या होत्या, मोठी मॅच होती, मोठ्या मॅचचा तो मोठा खेळाडू आहे, पण संघनायकाला खूप लवकर परतावं लागलं। अर्थातच संघनायक प्रथमेशनेच त्याला परतीचा रस्ता दाखवलाय। लेंथ बॉल आतलीकड लागलेली आहे, स्क्वेअर लेगला चेंडू, एकच धाव तिथे येऊ शकते आणि धाव फलक पुढे पोहोचेल। मात्र 4 धावा, एक गडी बाद 4।
हा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला आणि त्यामुळेच कनेक्शन मिळालं नाही इथे. षटक संपलेलं आहे. प्रथमेश म्हात्रे काय जबरदस्त सुरुवात केली. आज गोलंदाजांनी सुद्धा या मैदानामध्ये निश्चित प्रकारे आपला वाटा उचललेला आहे. म्हणजे एखादा अलीकडे तुम्ही बघत असाल की नवीन कायद्यानुसार एखाद्या वडिलांच्या संपत्तीचा वाटा मुलांबरोबर मुलींना सुद्धा समान प्रमाणात मिळतो. तसं आहे क्रिकेट ही खेळपट्टी जी आहे ना, ही खेळपट्टी खरं तर दोघांनाही समान वाटा देते. फलंदाजांनाही तो वाटा मिळतोय, गोलंदाजांना देखील तो वाटा मिळतोय. ज्याच्याकडे स्किल आहे त्याच्या बाजूने खेळपट्टी आज साथ देते आणि त्याचा परिणाम आपण आज बघितलेला आहे. काही फलंदाजांनी ताबडतोड बॅटिंग इथे केलेली आहे, तर काही गोलंदाजांनी फलंदाजांना ताकास्तूर लावू दिलेलं नाहीये, नाकात दम आणलेला आहे. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. आयुष कोळी, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आयुष कोळी. एक धाकड गोलंदाज, समोर धाकड फलंदाज आहे. अनुभवाचं मोठं भांडार आहे. एका बाजूला पंकज जाधव, रायगड तालुक्याचा सुपुत्र, जगभर क्रिकेट खेळलेला आहे. भारताच्या बाहेर मोठं क्रिकेट खेळलेलं आहे आणि आज त्याच्याकडून आम्हाला त्याच अपेक्षा आहेत. पाहायचं या अपेक्षांच्या कसोटीवरती कसा उतरतोय पंकज जाधव. लेंथ बॉल होता, पायाचा वेध घेताना अक्रॉस द बॅट खेळायचं होतं, कनेक्शन मिळालं नाही पंकजला. धावफलक मात्र थांबलेला आहे. 4 धावा. षटक क्रमांक दुसरा आयुष सुरू आहे. पंकज आणि शुभम पाटील ही जोडी मैदानामध्ये दुसऱ्या विकेट साठी खेळतायत. पहिला फलंदाज मात्र एका धावसंख्येवरती बाद झाला. पंकजने ती धाव घेतली होती. शून्यावरती परतावं लागलं होतं विश्वजित ठाकूरला. आणि आता शुभम, वाह वाह, स्क्वेअर कट, पॉइंट आणि गलीला हलू दिलं नाही. चेंडू सीमारेषा फाडून सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर. धन्यवाद डीजे. पंकजची बॅट फिरली आणि चेंडून सीमारेषा ओलांडली. चेंडूला दिली दिशा, चेंडून गाठली सीमारेषा. 4. अक्रॉस द बॅट. इथे फ्लिकचा हा फटका होता. मनगटाची जादू टाकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला 1 धाव येणार आहे. आणि इथे पंच तिसऱ्या पंचांकडे घोषणा करतायत ओव्हर स्टेपिंग चेक करायचं आहे. फ्रंट लाईन नो बॉल चेक करायचा आहे. मगाशी लकी ड्रॉची आपण घोषणा केली होती आणि जो लकी ड्रॉ विनर होता 0351 अजूनपर्यंत कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, संपर्क झालेला नाहीये. आणि जर कारण दुसरी चिठ्ठी आम्ही उचलू जर आपण लवकर आला नाही तर. आणि सगळ्यांना विनंती आहे ज्यांच्याकडे कुपन्स आहेत आपण इकडे असणं गरजेचं आहे. आणि जर आपण नसाल तर लगेच दुसऱ्याला संधी दिली जाईल, याची सुद्धा नोंद घ्या. तर आम्ही कोणत्याही क्षणी ही दुसरी चिठ्ठी उचलली जाईल. आणि आपल्याला न कळवता आता, कारण बऱ्याचशा अनाउन्समेंट झाल्यात, तर 0351 ही शेवटची अनाउन्समेंट आहे आपल्यासाठी. आपण जर वेळेमध्ये पोहोचला नाहीत तर आपल्याला बक्षीस दिलं जाणार नाही. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि फ्रंट लाईन नो बॉल इथे चेक करणार आहे. अलीकडे नियम बदललेले आहेत. बदललेल्या नियमानुसार आता ऑनलाईन चालत नाही, इन लाईन. तुमचा पाय रेषेच्या 1 mm तरी आतमध्ये असला पाहिजे. तो जर रेषेवरती असेल तरी तो नो बॉलच असेल, रेषेच्या पुढे असेल तर नो बॉलच असेल. पण रेषेच्या 1 mm का होईना आतमध्ये असेल तर मात्र तो फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू पंच घोषित करू शकतील. अनु पाटील एंटरप्राइजेस जासई 9 धावांवरती पोहोचलेले आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये रायगड प्रीमियर लीग प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील सेमी फायनल खेळणारे दोन्ही संघ, जिथे सन्माननीय अनुपदादा पाटील यांचा AR एंटरप्राइजेस स्वर्गीय हिराजी पाटील स्मृती. इथे थोडस ब्लर दिसतंय त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन हा महत्वाचा असेल. नो बॉल, नो बॉल. पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. आणि आता ऑनफिल्ड अंपायर्स बरोबर आपल्याला जावं लागेल. आपण बघतो की पाय पडला आणि त्याच्यानंतर जरी तो घसरला, पण जो लँड जर लाईनच्या आतमध्ये होत असेल तरी तो फेअर डिलिव्हरी असतो. असे अनेक सूक्ष्म नियम आहेत आणि नियमांच्या अधिक बारकाईने माहिती घेणं प्रत्येक खेळाडूचं काम आहे. मॅच सुरू करा, मॅच सुरू ठेवा. नो बॉल.
पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे आणि तो स्वीकारणं हे खेळाडूचा धर्म आहे. स्पिरिट आपण दाखवणं अपेक्षित आहे इथे. नो बॉल. धावफलकावरती 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. खर तर अलीकडे आपण पाहतो इंस्टाग्राम वरती अंपायर कॉल बाय अनिल चौधरी खूप सुंदर पेज आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच अनिल चौधरी सर हे सातत्यानं नियमांची अत्यंत बारकाईने माहिती देतात. तर आपण सगळ्या खेळाडूंनी जो खेळाडू आहे त्याने ते पेज फॉलो केलं पाहिजे. इतर कुठली पेज फॉलो करण्यापेक्षा क्रिकेटची जर समग्र माहिती मिळत असेल तर अशी पेज आपण फॉलो केली पाहिजे. त्यांची माहिती घेतली पाहिजे. तर रोज 3 ते 4 व्हिडिओ त्यांचे येतात. वेगवेगळ्या नियमांचं सायटेशन सुद्धा ते देतात. लोक देखील त्यांना व्हिडिओ पाठवतात. त्याच्यावरती त्यांची मतं घेतात आणि ते व्हिडिओ देखील ते आपल्या समोर म्हणजे आपण म्हणतो ना विथ व्हिडिओ प्रदर्शित करतात. एक चांगली गोष्ट आहे ती. आपण जरूर अशा गोष्टी बघितल्या पाहिजेत. तर 10 धावा धावफलकावरती आल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पंकज जाधव शुभम पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. दुसऱ्या गड्यासाठी भागीदारी 9 धावांची पूर्ण झालेली आहे. मात्र त्यासाठी 10 चेंडू खेळलेत. तर पहा नवीन षटक सुरू होते. मात्र समालोचन कक्षामध्ये स्वागत होतंय बाबू शाह सरांचं. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. सर या, स्वागत आहे. हाँ वेलकम, शुक्रिया निश्चित रूप से नरेश सर, सभी का तहे दिल से स्वागत है। यहाँ पर देखिए पहला विकेट गवाया यहाँ पर विश्वजीत ठाकुर से, लेकिन उसके बाद एक पार्टनरशिप की यहाँ पर जरूरी है। सही बताया नरेश सर, डिसिप्लिन देखिए बहुत कुछ रहता है। और देखिए हमारे पास ना कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है, लेकिन महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे ऐसे चेहरे हैं जिसे हमने जिक्र किया। पर मही दादा खड़ू देखिए, मंगेश दादा देखिए जिनके अभी वार दिवस 12 के बाद है और जिसके जश्न देखिए तैयारी हो चुकी है। राकेश भाई गायकवाड़ देखिए अध्यक्ष हमारे देखिए रायगढ़ टेनिस क्रिकेट के। रुपेश भाई भी देखिए, बहुत सारे अतिथि मान्यवर हैं, सभी का वेलकम स्वागत है। और यही चेहरा देखिए हमेशा टेनिस क्रिकेट को आगे लेकर जाने की काम किए। ये चलिए भाई यहाँ पर यूं ही इनका नाम भाई बुम बुम नहीं कहा जाता है यहाँ पर। और विश्वजीत ठाकुर के बाद देखिए यहाँ पर पंकज यादव बता दिया भाई यहाँ से बुम बुम नाम है मेरा और गेंद को बाहर पहुंचाना काम है मेरा। पंकज ये गगन छोटा पड़ जाए ऐसी तेरी उड़ान हो, ये चमन खिल जाए ऐसी तेरी महक हो, सबसे ज्यादा सबसे अलग तेरी पहचान हो. पंकज जाधव काय फटका खेळलेला आहे, काय फटका सजवलेला आहे. पुढ्यात होता चेंडू, हाफ व्हॉली बनवला, लॉंग ऑनच्या प्रेक्षकाला चांदणं दाखवलं. धावफलकावरती 6 धावा. इथे आखूड टप्प्याचा चेंडू होता, झपकन आतमध्ये येणारा चेंडू विथ बाउन्स. मात्र कट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाउन्समुळे पंकजला हा प्रयत्न यशस्वी करता आला नाही. धाव मिळणार नाही इथे. फलकावरती आपण बघणार आहोत धावा आहेत 17. चलिए 17 रन देखिए कहा जाता है अक्सर 17 का खतरा, लेकिन यहाँ पर पंकज यादव देखिए बुम बुम थोड़ा सा खतरा पैदा किए यहाँ पर। इसलिए तो नरेश सर कहा जाता है जंग में जाने वाले घोड़े ये कभी 12 तो में नहीं नाचते हैं, और पंकज वो काम करते हुए इथे स्टंप वरती चेंडू जाणारा नाहीये तो आणि नो बॉल. नो बॉलची घोषणा पंचांकडून येते. पायावरती आदळलेला चेंडू होता. पाहायचं इथे एक अतिरिक्त धाव मिळणार आहे. जवळपास 16 प्रकारे नो बॉल दिला जातो आणि इथे तिसऱ्या पंचांकडून पुन्हा एकदा तपासणी केली जाईल या नो बॉलची. तर पंकज जाधवच्या बॅट मधून चांगले फटके यायला लागलेले आहेत आणि पंकजचे अत्यंत चांगले मित्र आणि त्याचबरोबर टेनिस क्रिकेटचे आपण दूत देखील म्हणू शकतो 70 स्पोर्ट्सचे सन्मान्य विशालजी जितेकर यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस पंकज जाधवच्या अर्धशतकासाठी जाहीर झालेलं आहे. अर्धशतकाची मागणी विशाल जितेकर यांच्याकडून पंकजसाठी केलेली आहे. मागणी असू शकते प्रेक्षकांची, मात्र पंकज अशा कसोटींवरती नेहमीच खरा उतरलेला आहे. आज पाहायचं या भरलेल्या स्टेडियम समोर पंकज कुठले रंग निर्माण करणार आहे. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आयुष कोळीचं षटक थोडस महागडं ठरलेलं आहे, एक्सपेन्सिव्ह झालेलं आहे. 14 धावा या षटकामधून अजूनपर्यंत खर्च झाला. 2 नो बॉल आले त्या षटकामध्ये, त्यामुळे थोडस लांबलेलं देखील षटक आहे. नहीं गलती थोड़ा सा नरेश सर कहीं ना कहीं पर हो रहा है, थोड़ा डीआरएस चेक किया जा रहा है। कहते ना होठ जो कह नहीं सकता फसाना दिल का उससे नजरों से हो जाता है, और जो करना चाहता है बल्लेबाज क्या वो गलती गेंदबाजों से। रत्नादीप पाटिल साहब मयूर दादा घरत देखिए बात करेंगे, एक तरफ प्रथमेश मात्रे की कप्तानी में देखिए जय माताड़ी देखिए बात करेंगे, दिगोड़े रिवल्स टीम और उसके सामने देखिए बात करेंगे अनूप पाटिल साहब के देखिए बात करेंगे, अनूप पाटिल एंटरप्राइजेस जैसे टीम देखिए बात करेंगे। विश्वजीत ठाकुर देखिए थोड़ा सस्ते में यानी 0 पर आउट हुए।
कहते ना मिट्टी से बनता है मटका, विश्वजीत ठाकुर नाम का लगा पड़ा झटका। लेकिन उसके बाद देखिए पंकज यादव बुम बुम बताए भाई कि बुम बुम नाम है मेरा, गेंद को बाहर पहुंचाना काम है मेरा। दबाव डालने के बाद नो बॉल देखिए फिर से एक बार चेक किया जा रहा है यहाँ पर। अभी तक तीसरी अंपायर का डिसीजन पेंडिंग है। क्या दृश्य बना यहाँ पर। नरेश सर आपने अच्छी बात बताया कि मित्र रहते हैं बहुत सारे, विशाल दादा जीतेगर की बात बताई, लेकिन मैदान के अंदर देखिए जो दोनों टीम खेल रहे हैं ना, इनके अंदर भी मित्र है लेकिन वो बाहर है, लेकिन मैदान है जंग। इसलिए तो मैंने बताया कि जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारात में नहीं नाचते। हम शादी हल्दी में एक साथ नाच सकते हैं लेकिन मैदान के अंदर नहीं। क्रिकेट खेळच खरं तर त्यासाठीच बनलेला आहे। हा प्रेमाचा संदेश पोहोचवणारा खेळ आहे, मैत्रीचं नातं गुंफणारा हा खेळ आहे। नो बॉल, पुन्हा एकदा मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला जातोय। दुसरा नो बॉल या षटकातला, पुढचा चेंडू असेल फ्री हिट, फलकावरती धावा नोंदवल्या जातील 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। प्रेमन बाढी उपजे, प्रेमन हाट बिकाय, राजा परजा जही रुचे तुसीच ते सहज आहे। आणि आम्ही क्रिकेट खेळाडू आहोत, समोर क्रिकेट खेळाडू आल्यानंतर त्यांचं एक अनामिक नातं तयार असतं आणि आमच्यामध्ये आपुलकी तयार होते, जिव्हाळा तयार होतो, ऋणाडू बंद घट्ट होतात। तर या खेळाने आम्हाला ते दिलेलं आहे आणि म्हणून खेळ महत्वाचा आहे आणि हा खेळ उभा करणारे आमचे महेश दादा, आमचे मंगेश दादा हे आमच्यासाठी त्यामुळेच खास आहेत। नहीं बहुत बढ़िया देखिए फ्री देखिए अगला सिग्नल आ चुका है यहाँ पर। महकी तो लगाओ बहके तो गाओ यहाँ पर से, और थोड़ा गेंदबाज बहकते हुए यहाँ पर से। यही तो बात बताया, गति के साथ आपको दिशा भी होना बहुत जरूरी है यहाँ पर से, और उसके साथ कंट्रोल बैलेंस बनाना ये सबसे बड़ी बात रह जाती है। और इस बार देखिए फुल टच बनाकर खेले यहाँ पर से। ओ गैप था यहाँ पर से, और बॉटम में देखिए इनकी कितनी मजबूत है भाई। हमने तो वो सुना था सनी देओल की 2.5 किलो के हाथ है, और नरेश सर इनकी कितने किलो के हाथ है भाई। यही तो बताया पंकज यादव नाम है मेरा, और गेंद को बाहर पहुंचाना काम है मेरा। 2.5 किलो नाही, हा हात 10 किलोचा असेल, कारण जर चेंडूवरती पडला तर चेंडूला किती असह्य वेदना होत असतील, तो फक्त चेंडूच जाणं। जळातील मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंश तेव्हा कळे। पंकज जाधवचा एक सुंदर असा चौकार इथे येतोय आणि अनुप पाटील एंटरप्राइजेस जासई 22 वरती पोहोचतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक इथे 2 संपलेले आहेत। प्रथमेश मात्रेचं पहिलं षटक अप्रतिम आलं होतं, 4 धावा फक्त त्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या। मात्र आयुष कोळीचं षटक 18 धावा या षटकातून आलेल्या आहेत। दोन्ही षटकांमध्ये खूप मोठा फरक आहे। पहिल्या षटकामध्ये धावा रोखलेल्या होत्या, परंतु एखादी स्प्रिंग आपण ओढून देतो आणि मग सोडून देतो, ती जितक्या वेगाने पुढे जाते ना, दुसऱ्या षटकामध्ये तसंच झालेलं आहे। स्कोर तेवढ्या वेगाने पुढे आलेला आहे आणि आता दोन्ही संघ पुन्हा बॅलन्स मध्ये आलेले आहेत। 22 धावा, 1 गडी बाद, अनुप पाटील एंटरप्राइजेस जासई। नहीं बहुत बढ़िया, सही बताइए, एकदम बैलेंस देखिए टोटल दिख रहा है आपको। कहते ना परखोगे तो बहुत मुश्किलों में, समझोगे तो बहुत आसानों में। और ये देखिए हमारे यहाँ पर से वीआईपी डैश के दृश्य देखिए आप देख सकते हैं, यहाँ पर लगातार से महेश दादा, मंगेश दादा गेंदबाज क्या इशारा कर रहे हैं कुछ बैटर्स। लाइट देखिए सामने की जो लाइट है, ऑपरेटर्स टेक्निकल स्टाफ है, लाइट देखिए थोड़ा सा ऊपर रखिए जो फोकस गिर रही है, नहीं तो थोड़ा गेंद गिरते समय बंद रखिए भाई। पंकज यादव मुझे लगता है इस मैच को एकदम से देखिए, क्योंकि विश्वजीत ठाकुर के आउट होने के बाद है और इन्होंने कंधों में जिम्मेदारी ले ली है, और लेना ही चाहिए भाई। सीनियर खिलाड़ी के तो यही काम होता है, एक दूसरे के देखिए यहाँ पर साथ, एक दूसरे का देखिए सहयोग है, और उनका साथ देखते हैं यहाँ पर किस तरह से लुभाते हैं शुभम पाटिल, भामुन डुंगरी। निश्चित गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता, इथे फाईन ग्लान्स करायचा होता, मात्र फाईन लेग तिथे अगदी तयार आहे। तर इथे बोट आकाशाकडे जाते पंचांचं, फलंदाज बाद होतोय दुसरा। जोरदार युग पुरुषांची, महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी। ये राईट। बघा यष्ट्यांवरती जाणारा चेंडू फलंदाज बॅट व्यतिरिक्त कशानेच अडवू शकत नाही, त्यामुळं तो लेग बिफोर विकेट ठरतो। 36व्या क्रमांकाचा नियम आहे क्रिकेटमध्ये, त्याचा वापर पंच इथे करत असताना यामध्ये सुद्धा खूप काही सूक्ष्म कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन्स जसं जसं आपल्याला समोर जर काही रेफरन्स आला तर मी सगळ्या कंडिशन तुमच्या समोर ठेवू शकतो। तुर्तास विकेट पडलेली आहे, दुसरा फलंदाज गमावलेला आहे अनुप पाटील एंटरप्राइजेस जासई संघाची। तर फलकावरती धावा आहेत 22। शुभम अच्छा पाटिल टोटल देखिए अभी भी मैं कहूंगा पर विश्वजीत ठाकुर आउट होने के बाद नरेश पर टोटल बना देखिए 2-2-2-2 देखिए यहाँ पर शायद नंबर देखिए कैसा यहाँ पर लगा है, लेकिन से यहाँ पर जो विकेट गिरना नहीं बल्लेबाज का प्रयास पाटिल भाई, ये निकला छुपा रुस्तम है, थोड़ा सा नीचे बल्लेबाजी में रखा गया है। टारगेट सेट करना है
कहते हैं इस दुनिया की किस्सी बड़ी पुरानी है, यहाँ हर कोई क्रिकेट के दीवाने। देखिए यहाँ पर चाहते, यहाँ पर प्रकाश पाटिल, प्रयास पाटील, प्रयास नाही ते वादळ आहे, प्रयास नाही तो ज्वालामुखी आहे, प्रयास नाही तो भूकंप कधी आणू शकतो. या मागच्या मॅच मध्ये आपण बघितलंय प्रयास पाटीलचा धडाका, गोलंदाजांवरती मोठा हल्ला चढवला होता. इथे पहिल्या चेंडूवरती मात्र कनेक्शन मिळालं नाही. पाहायचे पुन्हा एकदा प्रयास, बाहेरची कड, ओहो क्षेत्ररक्षक मागेच राहिलेला आहे आणि अप्रतिम मनीष घरतने काय झेप टाकली, चित्त्याची झेप टाकली चेंडूवरती, अडवला चेंडू. पण कॅच पकडण्याची एक नामी संधी होती, निश्चित चान्स हाफ होता, पण फुल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी होती, ती गमावलेली आहे. क्या बढ़िया, देखिए कमाल का मुकाबला चलता हुआ। नरेश सर प्रथमेश मात्रे देखिए गेंदबाजी कर रहे हैं और कप्तानी भी, और आईपीएल का एक मुकाबला में भूला नहीं है उनका मुकाबला जो 12 जनवरी को खेला गया था, और 23 रनों से बात करेंगे दिल्ली सुपर हीरोज को जीत दिलाए थे, जब मेंटर देखिए बात करेंगे कर रहे थे हमारे विशाल दादा जीतेकर, और वो मुकाबला था माजी मुंबई के साथ, जहां पर प्रथमेश पवार नाना के साथ 16 रनों का योगदान देते, और गेंदबाजी में 2 ओवर का स्पेल में केवल 10 रन देकर 2 विकेट चटकाए थे यहाँ पर, और वो आईपीएल का था भाई, 12 जनवरी का था। वही प्रथमेश फिर से एक बार सफलता की तलाश में। या मातीने असे अनेक हिरे दिलेले आहेत टेनिस क्रिकेटला. रायगडची भूमी सातत्यानं क्रिकेट खेळाडूंची खाण राहिलेली आहे आणि या खाणीतून अनेक हिरे आपल्याला पुढे आलेले होते. त्यापैकीच एक प्रथमेश, उंच फटका, फसलेला फटका, प्रथमेशला जावं लागेल. वाह काय कॅच आहे, पंकजला परतावं लागेल, मोठा धक्का असेल. पंकज खर तर सूर ताल लय छेडत होता, मात्र ते खराब झालेले आहेत. तीसरा धक्का बड़ा भानु पाटिल झटका। एंटरप्राइजेस जासई संघाला. बड़ा झटका देखिए बात करेंगे यहाँ पर, और जिस तरह से कहते हैं यहाँ पर मैंने पहले जिक्र किया भाई, इन्होंने गेंदबाजी बहुत बढ़िया, ग्रामीण में लीजिए चाहे यहाँ पर लीग में लीजिए, आईपीएल में देखिए माजी मुंबई के खिलाफ क्या गेंदबाजी किए थे भाई, 23 रनों से दिल्ली सुपर हीरोज को जीत दिलाए थे। हमारे कैप्टन कुल विशाल जीतेकर देखिए मेंटर कोच थे, 2 ओवर में 10 रन देकर 2 विकेट वहां लिए थे, और यहाँ पर देखिए दूसरा स्पेल में आए हैं नरेश सर। बात करेंगे पहला ओवर में देखिए पर 4 रन दिए, 1 सफलता, और दूसरी स्पेल में देखिए बात करेंगे अभी तक 1 रन देकर 2 सफलता। क्या गेंदबाजी, अभी तक तीनों विकेट इन्होंने हासिल कर लिए हैं। काय गोलंदाजी, मला वाटतं शायलॉकच्या शेक्सपियरच्या शायलॉकला सुद्धा असं वाटेल की माझ्यापेक्षाही कोणीतरी कंजूष आहे आणि तो रायगडमध्ये आहे, तो प्रथमेश मात्रे आहे. काय गोलंदाजी करतो या विकेट वरती. खर तर गोलंदाज हे घाऊक मार्केट आहे धावांचं, पण अशा ठिकाणी सुद्धा धावा रोखण्याची कलात्मकता दाखवतोय प्रथमेश मात्रे. तर जरूर आपण सबस्क्रायबर मीटर बघितला, 3,50,366, 24 लाईव्ह इव्हेंट्स, 8,500 प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट्स युट्यूब चॅनल वरून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्व वाईट चेंडू आहे, त्या सर्व व्ह्युअर्सला विनंती आहे, रायगड प्रीमियर लीगचा आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण 24 लाईव्ह इव्हेंट चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती प्रेस करा. जरूर तुम्हाला अनेक स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या आपल्या स्क्रीनवरती बघता येतील. आपला चॅनल आहे, आपल्या मातीतला चॅनल आहे, आणि म्हणून आपल्याला अभिमान पाहिजे. आपण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा. लाईटचा कोणता फोकस ग्राउंड वरती जातोय, फलंदाजांना त्याचा त्रास होतोय. विनंती करतो ऑपरेटर आपण बंद करा. कुणीतरी कोऑर्डिनेट करा तिकडे अंपायर्स बरोबर, जो कोणता एखादा बल्ब किंवा लाईट चालू असेल कुठे तर ती बंद करा. नहीं कभी कभी होता है बल्लेबाजी को या विकेट कीपर को, कहते हैं ना उजाला में मिलिए चाहता है कोई ना कोई तलाश करो ऐसे इंसान के जो अंधेरे में साथ है। मुश्किल समय देखिए दोनों टीमों के लिए अपर्श, और खास करके देखिए जिस तरह से प्रतिश मात्रे ने देखिए दबाव बनाए प्रथमेश और पंकज बुमबुम का विकेट है। स्वराज एंटरप्राइजेसचे जासईचे मालक सन्मान्य मिलन शेठ घरत जासई यांच्या वतीनं जासई टीमला भरपूर शुभेच्छा प्राप्त झालेल्या आहेत. सगळे प्रेक्षक उत्सुक आहेत आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी, आपल्या टीमचा सामना एन्जॉय करण्यासाठी. ही खासियत आहे. प्रेक्षकांनी खरं तर या भागातलं क्रिकेट श्रीमंत केलेलं, या भागातलं क्रिकेट समृद्ध केलेलं आहे. आपल्या गावच्या टीमसाठी, आपल्या गावच्या खेळाडूंसाठी पदरमोड करून मैदानापर्यंत पोहोचणारे प्रेक्षक इथे आहेत, आणि म्हणून खेळाडूंना मान मिळतोय, खेळाडूंना सन्मान मिळतोय. मी तर अभिमानाने सांगतो की रायगडच्या खेळाडूंना जो सन्मान मिळतो
तो महाराष्ट्रात इतर कुठल्याही खेळाडूंना मिळत नाही. चांगला चेंडू आहे, खाली राहिलेला चेंडू पूल करायचं होतं मात्र कनेक्शन मिस झालंय. निर्धाव चेंडू, फलकावरती धावा 24, 3 गडी बाद. अनुप पाटील एंटरप्राइजेस जासई. क्या बात है यहाँ पर देखिए मंगेश वाकड़कर साहब देखिए ये वो चेहरा देखिए खूबसूरत चेहरा देखिए चेहरे पे नूर देखिए यही तो बात बताया ना हमारे पास कोई आईसीसी है ना कोई बीसीसीआई है महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे चेहरे आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे हमेशा ये सोच है. सही बताए नरेश सर रायगढ़ की क्रिकेट के लिए हमेशा मेहनत करते हैं बड़ा हिट की जरूरत थी. ओ कैच तो छूटा है कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खाए कहीं कैच या मैच है क्योंकि हैरी बुक आज भी पछता रहे हैं. संजू सैमसन का 15 पर कैच छोड़ा था उसके बाद 89 रनों का इनिंग्स खेला था. कॅच लिओ कॅच जितो मॅच. एखादा कॅच सोडल्यानंतर मॅच सोडून द्यावी लागली, काही वेळेस मालिका पराभूत व्हावं लागलेलं आहे. एवढे कॅच जिव्हारी लागतात आणि इथे तर जीवदान मिळालेलं आहे पवन कोंडाजीला. पवन नाही तो वारा आहे, वारा नाही तो वायू आहे. प्रथमेश का रिएक्शन देखिए रिप्ले में रिएक्शन देख सकते हो और बताए भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का और यार ने ही लूट लिया घर यार का. नहीं भाई ये लूटने नहीं आते हैं क्रिकेट ये आपको पल में विलेन पल में हीरो बना देता है. हर कोई आते ही हीरो बनने के लिए और ये कैच यही तो बात बताया मैच भाई संजू सैमसन का कैच है. आज भी हैरी बुक भुला नहीं पा रहे यहाँ पर जिससे देखिए वो भी सेमीफाइनल मुकाबला था और ये फर्स्ट सेमीफाइनल मुकाबला है. नरेश सर बोलना नहीं चाहिए फाइनल के लिए आपको जाना है सफर तय करना है लेकिन देखते ये कैच कितना दर्द देकर जाएगा. लेकिन मेरा तो एक ही कहा है गलतियों को भूल जाइए सबक को याद रखिए. हॅरी ब्रुकचा कॅच तर अलीकडचा आहे पण किरण मोरेंनी सोडलेला ग्रॅम गुजचा कॅच अजूनही कोणीच विसरत नाही. स्वतः किरण मोरे तर नाही पण आमच्यासारखे प्रेक्षक सुद्धा नाही विसरत. अगर सूर्या ने कैच ना पकड़ते तो फिर 2024 की T20 कप वो भी दुनिया हो जाती साउथ अफ्रीका पहुंच जाते. बहुत सारा देखिए रहता है लेकिन क्रिकेट तो यही है बादशाह उसी को बनाता है जो कुछ करने का हुनर रखता है. जरूर उंच उंच फटका पुन्हा एकदा मात्र गॅप आहे तिथे 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये. काय चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दोघे तिथे पोहोचले. 2 धावा विलक्षण वेगाने पूर्ण होतील. फलकावरती 28 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रयास पाटील या सामन्यामध्ये थोडासा संघर्ष करताना दिसतोय. मागच्या मॅच मध्ये खर तर धावांवरती स्वार झाला होता तो. षटकार चौकारांची सरबत्ती करत होता. इथे 3 चेंडू 3 धावा थोडासा शांत आहे पण ही वादळापूर्वीची शांतता असेल. दरम्यान रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेटकर साहेबांचं शुभ आगमन या रायगड प्रीमियर लीगच्या क्रीडांगणावर होत असताना त्यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक 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 असं स्वागत करतोय. काही क्षण पॉज करायची मॅच तर रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशन ITF लंडनचे व्हाईस चेअरमन आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून या संपूर्ण विभागामध्ये सुपरिचित असणार एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय महेंद्र शेटकर साहेबांचं शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर होत असताना सन्माननीय महेंद्र शेटकर साहेब रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि ITF लंडन व्हाईस चेअरमन आंतरराष्ट्रीय कामगार नेते सन्माननीय महेंद्र शेटकर साहेब याकडे उपस्थित होतात. त्यांचं आम्ही रायगड प्रीमियर लीग मध्ये हार्दिक 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 असं स्वागत करतोय. फटाक्यांच्या आतषबाजीत सन्माननीय महेंद्र शेटकर साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिले आणि आज रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं धूम धडाक्यामध्ये आणि जंगी स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उद्घाटनाचा नारळ फोडलाय क्रिकेट चषकाचा. उद्घाटनाचा नारळ कामगार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारं नेतृत्व वर्चस्व महेंद्र शेटकर साहेब आणि आज त्यांची उपस्थिती नक्कीच या व्यासपीठाला मात्र मानावून टाकली जाते तर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि विनंती आहे पण मॅच प्रोसीड करायची आहे. मान्यवरांची मांदियाळी मंचावरती होते. सातत्यानं अनेक समाज धोरणी मंडळी या स्पर्धेला भेट देत आहेत. वाह वाह शॉट चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. थोडस फंबलिंग आणि धावा 4. चौकार प्राप्त होईल इथे. प्रयास पाटीलच्या बॅट मधून इथे धुवाधार फलंदाजी. थोडासा शांत होता मात्र आता वादळ रोरावत आलेलं आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार नेते सन्मान्य महेंद्रजी घरत साहेबांचं शुभ आगमन मंचावरती आणि त्यांच्या समोर प्रयास पाटीलनं 2 तडाखे दिलेले आहेत. स्ट्राइक एंड वरती प्रयास. बहुत बहुत कमाल के बल्लेबाजी देखिए यहाँ पर शेख, क्योंकि दबाव बना था यहाँ पर 38 पर 3 है और दबाव धीरे धीरे यहाँ पर कम होता हुआ. यावेळेस अक्रॉस द बॅट जमिनीच्या समांतर गेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव प्रयासला मिळू शकेल फलकावरती. नहीं सही सोचे पर नरेश सर कहते ना हाइयों में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल जाइए, चौका छक्के लगाने से बेहतर है. त्याचबरोबरीने या क्रीडांगणावर सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांची उपस्थिती मात्र या रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं लाभले. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्यामधील एक युवा नेतृत्व आणि त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सभापती आदरणीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठाकडे होत असताना त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. साहेब स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान नक्कीच करण्यात येईल, परंतु त्यापूर्वी त्यांची जोरदार उपस्थिती आणि या उपस्थितीनं मात्र सगळेजण भारावून गेलेत आणि त्यांचं आम्ही पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतोय. पवन का क्या हाथ छोड़ा गया था नरेश सर, उसके बाद देखिए दर्द जख्म देता हुआ यहाँ पर चौका आता हुआ यहाँ पर. निश्चित स्लोवर 1 चेंडू होता, कमी गतीने टाकला होता, फटका मोठा खेळण्याच्या प्रयत्नात होता, हलकासा बाहेर निघाला चेंडू आणि कनेक्शन खराब झालं. पुन्हा एकदा स्क्रीनवरती बघू शकतो आपण हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. कमाल बॅट खेळण्याचा प्रयत्न फसलेला. 43 धावा 3 गडी बाद. षटक क्रमांक इथे 4 संपलेले आहेत. अभी भी 6 गेंद आना बाकी, एक फाइटिंग टोटल देखिए कितना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है और क्रिकेट में हमेशा देखिएगा अच्छी टोटल तक पहुंचने के लिए कहीं हिट कहीं 6 मारना पड़ता है. जिस पवन कुंदाजी का देखिए पर क्या छोड़ा गया था और ये दृश्य देखिए वीआईपी डैश में आप देख सकते हैं यहाँ पर. और इसलिए तो कहा जाता है नरेश सर, मैंने पहले ही बताया कि जिंदगी में काम ऐसा करो कि लोग आपको टीवी पर देखिए दिल की धड़कने में समा कर बैठे. और इस वक्त देखिए हमारे दिल की धड़कने देखिए इस वक्त है आन बान शान. देखिए रायगढ़ क्रिकेट के लिए हमेशा समाज के लिए देखिए बेहतर संघर्ष है, लेकिन वही संघर्ष यहाँ पर बल्लेबाज पवन करते हुए. नाम पवन है हवा, हवा से क्या फूल खिलेगी जब तक बारिश ना हो, तो सिंगल डबल से क्या काम चलेगे जब तक चौके छक्के ना हो. महाराष्ट्राच्या राजकीय सौहार्दाचं चित्रण इथे आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर मंगेश दादा वाकडीकर हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरती विराजमान आहेत आणि काँग्रेस पक्षाचे नेते आहेत सन्माननीय महेंद्रजी घरत सर. आज पक्षाचे अभिनिवेश बाजूला ठेवून महेंद्र सर आज मंचावरती उपस्थित आहेत आणि ते आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहेत. समाजाच्या विकासासाठी जिथे जिथे योगदान दिलं जातं तिथे तिथे प्रत्येक जण यापैकी उपस्थित असतो. सुदीपजी पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. आपल्याला अभिमान आहे की उद्या मंगेश दादा वाकडेकर यांचा वाढदिवस आहे आणि उद्याच ते रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. मला वाटतं गेल्या वर्षीचं बजेट 200 कोटी 192 कोटींचं काहीतरी होतं. यावर्षी 200 कोटींपेक्षाही जास्त बजेट उद्या या रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आदरणीय मंगेश दादा वाकडेकर मांडणार आहेत. आपल्या सर्वांसाठी तो अभिमानाचा गौरवाचा क्षण असेल, कारण मंगेश दादांचा अनुभव, त्यांचं समाजाप्रती असलेलं काम, समाजाच्या प्रश्नांची त्यांना असलेली जाण, विकासाची त्यांनी घेतलेली दिशा आणि मला वाटतं उद्या आतापर्यंतचं रायगड जिल्हा परिषदेचं सर्वोत्तम बजेट सादर होणार आहे आणि यासाठी रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी निश्चिंत राहावं. नहीं सही बताइए, हर जंगल में चंदन नहीं होता है, चंदन कहीं कहीं मिलते हैं और हर शहर में देखिए जमी पे मकान बना लेना बड़ा आसान रहता है नरेश सर. किसी के दिल में आज दिल में राज कर रहे हैं, लेकिन यहाँ पर गेंदबाज भी कुछ समय से राज कर रहे हैं और ये देखिए गलती हो गई भाई यहाँ से. और जो कह नहीं सकता फसाना दिल का वैसे नजरों से हो जाता है, और जो करना चाहता था बल्लेबाज है वो गलती देखिए विकेट कीपर 22 आता हुआ. ये भूलना भी नहीं चाहिए, फर्स्ट सेमीफाइनल है, आपको फाइनल के लिए टिकट है भाई. ये कितनी बड़ी गलती नरेश हो सकती या है. चुका टाळणं गरजेचं आहे. मी मगाशी बोललो होतो की एक साधं छोटस छिद्र विशाल जहाजाला बुडवतं. त्यामुळं चुका, सेमीफायनलची लढत आहे, रायगड प्रीमियर लीगची सेमीफायनल आहे, इथे चुका कधीच मान्य नाहीत. गलथानपणाला इथे कधीच थारा नाही आणि इथे मोठी चूक झालेली आहे. 47 वरती 3 शेवटचं षटक. हो कनेक्शन नाहीये. अपील जोरदार आहे, पंचांवरती कोणताही परिणाम नाहीये आणि थ्रो खराब आहे. पुन्हा 2 धावा इथे मिळणार आहेत. विपुल ठाकुर देखिए पूरी जान झोंक देते लेगबाज से थोड़ा आता हुआ. नहीं रन कैसी बात, टीम के लिए रनों की जरूरत है. ना सूरत देखता हूँ ना मुहूर्त देखता हूँ, मैं तो अपना टीम का जरूरत देखता हूँ, चाहे गेंदबाज हो चाहे बल्लेबाज हो. लेकिन
देखिए यहाँ पर 22 चौका आया, लेकिन उसके बाद देखिए फिर से लेग पाए, इसके मतलब अच्छी गेंदबाजी हो रही है और थोड़ा कहीं ना कहीं भाग्य का साथ भी बल्लेबाज को मिल रहा है। लेकिन किस्मत के भरोसे कब तक रहोगे, मेहनत का तूफान पैदा कर रहा है। किस्मत में जो तो लिखा रहता है वो मिल ही जाता है, मेहनत करना पड़ता है। देखिए आज जो हमारे अपने जिक्र के नरेश सर देखिए हर पार्टी के कार्यकर्ता यहाँ पर मौजूद हैं, लेकिन मेहनत देखिए इन्होंने मोहब्बत देखिए मोहब्बत जीते मेहनत से देखिए, चाहे समाज की बात करिए चाहे क्रिकेट की बात करिए। लेंथ बॉल होता खांडून काढला चेंडूला, फ्लिक केला मनगटाच्या साह्याने मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे अमित तिथे अडवेल चेंडूला 50 धावा, अर्धशतक फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 50 धावा इथे पूर्ण करतायत अनुप पाटील एंटरप्राइजेस जासई संघ। अजून 3 चेंडू या डावातले शिल्लक आहेत आणि फलंदाज स्ट्राईक एंड वरती पवन कोंडाजी। येस 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 डाव टाकला होता पण तो उधळून लावलेला आहे, क्या मांकडेडचा प्रयत्न होता फसला। सेमीफाइनल का देखिए क्या था भाई, रिप्ले दृश्य देख सकते हो, कमाल के थे भाई, चिंगो चिंगो यानी देखिए यहाँ पर दोनों टीम है। पुन्हा एकदा फुल टॉस होता, कव्हर्स मध्ये फटका खेळलाय, तयार नव्हता फलंदाज, खर तर पोझिशन मध्ये नव्हता, जागा बनवली नव्हती कुठे आणि त्यामुळे खेळावा लागला हा चेंडू। 1 धाव इथे मिळणार आहे, तुम्ही प्रत्येक वेळेस तयार असलं पाहिजे, प्रत्येक चेंडूसाठी तयार असलं पाहिजे, पण इथे फुल टॉस आला आणि त्यावरती 1च धाव मिळाली। चलिए अब देखिए 2 गेंद बचा है, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, सीख उस समंदर से, ओ जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है, पत्थर तो ढूंढा लेकिन क्या देखिए यहाँ पर से अमित पाटिल देखिए कीमत अपना चुकाते हुए, इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया। क्या प्रयास पाटिल के आउट होने के बाद है सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। मला करावं लागेल विपुल ठाकूरचं। दोस्ताला याचा कौतुक करावं लागेल, कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकू आपण त्याच्यावरून, पाठ दुखेपर्यंत त्याची थोपटायला हरकत नाही। काय गोलंदाजी केली पठ्ठ्यानं, शेवटचं षटक हाताळत होता, शेवटच्या षटकामध्ये फक्त 2 धावा त्यानं खर्च केलेल्या आहेत, 1 विकेट काढलेली आहे, म्हणजे जे हाणामारीचं षटक असतं ना ते महामारीचं झालेलं आहे। सही बताइए, समस्या का सामना करोगे तो भाई वो आपको आसान लगेगा, अगर समस्या से डरते रहोगे तो फिर वही आपको पहाड़ लगेगा। प्रयास पाटिल देखिए चाहते देखिए अंजाम है, विश्वजीत ठाकुर थोड़ा तो संतुष्ट रहेंगे लेकिन चाहेंगे कि आखिरी गेंद पर एक बड़ा हिट आ जाए, फिर उनकी गेंदबाजी देखिए थोड़ा नहीं, लेकिन विपुल ठाकुर की तारीफ करना चाहेंगे नरेश सर, डेट ओवर में खास करके जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की है, ज्यादा रूम ने प्रास देखिए लगातार कोशिश कर रहे थे लेकिन उन्हें जड़ में रखा गया, बांध कर रखा गया, फॉलो किया गया, कमाल के एक्सीलेंट ओवर। लेकिन आखिरी गेंद है कहते ना एकाच फाइट वातावरण यस टाईट आहे, वातावरण टाईट आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा शेवटच्या चेंडूवरती, 55 असेल फायनल स्कोअर, विजयासाठी 56 धावांचं आव्हान जय माता दी दिगोडे रिबल संघाला। पहिला सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये सुरू आहे, तर दुसरा सेमीफायनलच्या सामन्याची देखील उद्घोषणा होते। वीर मराठा जोहेपेन विरुद्ध अर्चित वॉरियर्स तळारोहा। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, टॉस साठी या। हेमंतजी सानस आणि हर्षलजी पिताले, पवनजी बोईर यांच्या टीम, हर्षलजी पितले, पवनजी भोईर यांच्या टीम्स मैदानामध्ये एकमेकांच्या समोर येणार आहे। सध्या रत्नदीपजी पाटील, मयूरजी घरत आणि अनुपजी पाटील यांच्या टीम मैदानामध्ये येत आहे। संघ मालक हे आपल्या स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत, प्रीमियर लीग स्पर्धांसाठी संघ मालक हे तर बॅकबोन असतात, कारण त्यांच्याशिवाय हा सोहळा उभा राहू शकत नाही। दरम्यान आम्ही वळतोय या मुख्य व्यासपीठाकडे, ज्यांचं नुकतंच आगमन झालं ते अर्थातच रायगड जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, सन्माननीय महेंद्र शेटघर साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल। त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय। मी विनंती करतो रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडीकर यांना की आपण आपल्या शुभास्या सन्मान करावात। सन्माननीय महेंद्र शेटघर साहेब इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशन ITF लंडन चे व्हाईस चेअरमन सुद्धा आहेत आणि आजपर्यंत मात्र बऱ्याच दानशूर व्यक्तिमत्व म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये ओळख आहे आणि आजपर्यंत बऱ्याच जणांना खरं तर ज्यांच्या माध्यमातून अनेक स्कॉर्पिओ XUV गाड्या मात्र भेट देण्यात आल्यात आणि याही स्पर्धेसाठी रायगड प्रीमियर लीग साठी मात्र प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार ज्यांनी पुरस्कृत केले
ते सन्माननीय महेंद्र शेडगर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आणि तो दान शिरपाणा मात्र याही स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. तर सन्माननीय महेंद्र शेडगर साहेबांचा शुभ सन्मान आणि त्याचबरोबरीनं आदरणीय वैकुंठ शेठ पाटील साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर मात्र संपन्न होत असताना भारतीय जनता पार्टीचं रायगड जिल्ह्याचे युवा नेतृत्व आणि रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सभापती म्हणून त्यांची ओळख आहे. आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर आदरणीय मंगेशजी वाकडीकर बयेजी कडू यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असा दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकडापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आणि यानंतर मात्र त्याचप्रमाणे ओवळे ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब आदरणीय रुपेशजी गायकवाड साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण हा सन्मान स्वीकारावा. ओवळे ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय रुपेशबाई गायकवाड साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्याचप्रमाणे दापोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान पनवेल पंचायत समितीचे सदस्य आदरणीय गजाननजी पाटील साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांच्या सौभाग्यवती पनवेल पंचायत समितीच्या सदस्य आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. गजाननजी पाटील साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर सन्माननीय मेघनाथजी मात्रे साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संपन्न केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. मेघनाथजी मात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. तर मेघनाथजी मात्रे साहेब त्यानंतर निळकंठजी नाईक साहेबांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. निळकंठजी नाईक साहेब आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. आदरणीय निळकंठजी नाईक साहेब ओळे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबरीनं बादलजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. बादलजी भगत साहेब आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर उदयजी दापोलकर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. उदयजी दापोलकर उदयजी दापोलकर यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ज्यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी आम्हाला ब्लोवरची सुद्धा सुविधा देण्यात आले. उदयजी दापोलकर या सुविधेबद्दल सुद्धा आपल्या मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे शिवशंभो ट्रान्सपोर्टचे संकेतजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संकेतजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आपण हा सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. संकेतजी ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या. नेक्स्ट मॅच सुदीप रोड लाईनचे आदरणीय सुदीपजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान रायगड प्रीमियर लीगच्या या मुख्य मंचावर केला जाईल. सुदीपजी पाटील साहेब आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. वीर मराठा अर्चित वॉरियर संगनायकांनी शिवप्रभूंच्या प्रतिमेसमोर या. त्याचप्रमाणे आदरणीय एल जी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. एल जी ठाकूर साहेब आपण सुद्धा
आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. मी महेशजी कडू साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते LG ठाकूर साहेब आपण हा सन्मान स्वीकारावा. मैच शुरू होने जरूर पर सम्मान के बाद चलेंगे यहाँ पर टॉस भी जहाँ पर किया जाएगा और जहाँ पर टारगेट देखिए यहाँ पर 55 रनों की टारगेट है. सुदीप रोडलाईनचे आदरणीय सुदीपजी पाटील साहेब यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान स्वीकारावा. 55 बनाए 56 के टारगेट है. चलते हैं दीपक सर के पास कहीं सम्मान उसके साथ टॉच किया जाएगा. दरम्यान आमचे दुबईवरून या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित झाले. छगनजी पाटील साहेब या ठिकाणी रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय आणि खास आयोजकांची सदिच्छा भेट घेण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. तर छगनजी पाटील साहेब आपलं सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. चलिए मुकाबले की तरफ करेंगे यहाँ पर जरूर टॉच में थोड़ी सी देखिए यहाँ पर पहला ओवर के बाद टॉच किया जाएगा. प्रथमेश मात्रे देखिए पर बड़ा हिट देखिए यहाँ से गेंद को पहुंचाया दूर दूर दूर. रंपार ने भी कर ली अच्छे मंजूर. क्या कहना चाहोगे नरेश सर? तालियां उड़ रही है फुरफुर. चलिए कब फटका असा भारी क्षेत्ररक्षण बेचैन आणि प्रथमेशच्या बॅट मधून निघाली 6 धावांची ट्रेन. शानदार षटकारानं सुरुवात झाली या मॅचची. चलिए जैसे यहाँ पर देखिए किरण पवार यहाँ पर मौजूद है, टीम के साथ जुड़ना चाहते हैं इस मैच ओवर के बाद जरूर जाएंगे दीपक सर की तरफ. टॉच बॉक्स की तरफ व्हाइट का इजावा देखिए एक्स्ट्रा से रन आता हुआ और कहीं ना कहीं यहाँ पर कहा जाएगा तो नरेश सर ईट का जवाब पत्थर से नहीं. प्रथमेश बता रहे हैं उस पत्थर को उठाकर हम अपना आसियाना बना लेंगे, यानी फाइनल तक जाने का रास्ता बना लेंगे. लेकिन ये कहना आसान हो जाता है कमेंट्री बॉक्स पे. एक एक ओवर एक एक गेंद रंग बदलती हैं, लेकिन अभी तक तो शुरुआत अच्छा हो चुका है. और एक देखिए ऑफ ड्राइव यहाँ पर डीप कवर शुभम देखिए जहाँ पर तैयार है. एक रन आता हुआ, एक अच्छी शुरुआत. अनिश्चित चांगली सुरुवात आहे. हा चेंडू देखील पुढे टाकला होता. पुढे टाकल्यानंतर सुंदरसा ड्राईव्ह बघायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडे. 8 धावा फलकावरती जय माता दी दिघोडे रिबल्स. प्रथमेश मात्रे 7 वरती. मनीष गरत आता स्ट्राईक एंड वरती पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत आहे आणि गोलंदाज शुभम डाकी. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 55 धावांचं लक्ष्य समोर आहे. 5 षटकांमध्ये 55 धावा फायटिंग स्कोअर जरूर आहे. मोठं लक्ष्य म्हणता येणार नाही पण फार छोटंही नाहीये. त्यामुळे संघर्ष इथे चांगलाच टिपेला पोहोचणार आहे. फायनल गाठायचे प्रत्येकाचं स्वप्न आहे, ते फायनल जिंकायचे. रायगड प्रीमियर लीगचं विजेतेपद वर्षभर अभिमानानं मिरवलं जातं आणि तोच अभिमान आम्हाला घेऊन जायचा आहे. मनीष गरत देखिए नवा से विलंब करते और शुभम डाकी देखिए बता दिया भाई यहाँ से ताकी 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 रे पिक्चर अभी है पूरी बाकी. क्योंकि ये जो डॉट गेंद है ना ये बता रही है पिक्चर अभी भी बाकी है भाई. हम इतनी आसानी से हार मानने वाले में नहीं है. खूप सुंदर चेंडू होता. लेंथ बॉल उजव्या हलकासा बाहेर. फलंदाज थोडासा शफल आला आणि मग तिथेच लॉक झाला. बॅट पोहोचलीच नाही बॉल पर्यंत. ये रोज सूरज निकलता है ये बताने के लिए उजाला बांटने से उजाला कम नहीं होता है. मनीष गरत इस बार देखिए गेंद के लाइन तक पहुंचे, लेकिन को थोड़ा सा आगे कर बैठे. अच्छा सोचे क्योंकि देखिए सामने जब आपने फील्डर रखा है, वाइडिश लॉन्ग रखा है, मिड विकेट रखा है, तो फिर आगे की तरफ देखिए मिड ऑफ अंदर है, शॉर्ट स्क्वायर लेग अंदर है और एक शॉर्ट लेग भी देखिए तैनात है. स्लीप देखिए यहाँ पर अब लेफ्ट हैंड बैटर के लिए देखिए वही दृश्य डिप कवर बाउंड्री लाइन पर और मिड विकेट बाउंड्री लाइन पर शुभम दाकी तैयार. प्रशिक बारा प्रथम देखिए अक्रॉस खेलने आए थे, मन बनाए थे कि गेंद अंदर की तरफ आएगी, थोड़ा दूर रखा गया. अच्छी सोच है. कहते ना 100 बात की एक बात हर टीम चाहती है मिल जाएगा. अच्छी शुरुआत है. पहला ओवर का खेल समाप्त है. 10 रन बनाए. चलेंगे दीपक पाटिल सर जहां पर जुड़े हैं. अगला मैच का टॉच होना यहाँ पर जरूरी है. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण समोर या प्लीज. मजा आएगा. देखिए टॉच किया जाएगा अभी यहाँ पर. उसके साथ साथ सेकंड सेमीफाइनल का टॉच है और एक बड़ा मुकाबला. कहते ना दुकान में ताला लगने वाला है.
अब एक से एक बढ़कर महामुकाबला आने वाला है। यहाँ 56 की टारगेट देखते हैं क्या बनता है। चलते हैं तब तक के लिए थोड़ा टॉस बॉक्स की तरफ है, जहां दोनों कप्तान जुड़ चुके हैं। निशी धरनेकर देखिए, किरण पवार, निशी करनेकर, किरण पवार देखिए, दो कप्तान से। चलिए मुकाबला की तरफ चलेंगे। जैसे यहाँ पर टॉस बॉक्स के यहाँ पर तरफ चलेंगे, जरूर दीपक सर वहां पर जुड़े हैं, और जैसे हमें सिग्नल मिलेगी जरूर वहां जाएंगे। 24 लाइव क्राउड देखिए यहाँ पर एकदम से खचाखच मैदान के चारों तरफ है। चला, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल। सेकंड सेमीफायनल आणि त्याचा टॉस केला जाईल। आदरणीय महेंद्र शेठ घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण करतोय या सामन्याचा नाणेफेकीचा कौल। चला, टॉस केला जातोय। एका बाजूला आहे किरण पवार आणि दुसऱ्या बाजूला निशी कर्णेकर, रायगडमधील दोन दिग्गज खेळाडू आणि सेकंड सेमीफायनल। चला, टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय तो निशी कर्णेकर। चला, निशीने टॉस जिंकलाय। सर्वात आधी निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू। मॅच सुरू आहे, निर्णयापर्यंतच आपण थांबूया। खूप साऱ्या शुभेच्छा। चलिए मैच की तरफ बढ़ेंगे, जरूर मुकाबला शुरू है। टॉस देखिए जहां पर हो चुका है, दीपक से जुड़े हैं, निशी करने कर देखिए बात करेंगे। टॉस जीत चुके हैं और टीम का टोटल यहाँ पर थोड़ा सा स्क्रीन का दृश्य देखिए पर नरेश सर, यही तो मैंने बताया हमारे लिए आईसीसी हैं, बीसीसीआई हैं, आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे, और जिनकी तरफ से देखिए मैन ऑफ द सीरीज है महेंद्र घरत साहब देखिए बात करेंगे। कोहिनूर ओके, जरूर। शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडिता, बाउन्सर होता हा। शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडिता, वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वाणवा। परंतु इथे आल्यानंतर लक्षात येते की संस्कृत सुभाषितकारांचा हा जो श्लोक आहे तो खोटा ठरलेला आहे। ते म्हणतात की दात्यांची वानवा असते, परंतु इथे दात्यांची संख्या मोठी आहे। महेंद्र शेठ घरत यांच्याकडून 4 व्हीलर गाडी खेळाडूंसाठी प्राप्त होते। अधिक वेगवेगळ्या प्रकारे सहभाग इतरही लोकांनी घेतलेला आहे, आणि त्यामुळेच हा मोठा सोहळा या ठिकाणी साकारलेला आहे। व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, आणि देता देता महेंद्र घरत सरांच्या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे, सदिच्छा मी व्यक्त करतोय। आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर। धावा 4। बहुत बढ़िया टाइमिंग देखिए, पर गति था विश्वजीत ठाकुर का, और गति का फायदा लिया, दूर से खेल गए। और कहते ना, हालातों से हारने वाला मत समझिए, हर खिलाड़ी हालातों से लड़ने वाले माने जाते हैं। क्या बढ़िया देखिए यहाँ पर से मनीष कर देखिए बात बताए, बाहुबली देखिए नवाज से बिलम करते, दूसरे देखिए फुंडे से, और कहीं ना कहीं कुछ समय के लिए शुरुआत ने ठंडे किए हैं गेंदबाज को। इसलिए कहा जाता है ना, शरीर को चंगा रखो, दिमाग को ठंडा रखो, बल्ला को गर्म रखो, गेंदबाज को नरम रखो। लेकिन कब तक नरम रखेंगे? 16 रन बनाए और पहली सफलता की अभी भी तलाश है। और जोर नहीं लगा इस बार, थोड़ा गति का मिश्रण किए। अच्छा देखिए वेरिएशन है, और सिंगल आने के साथ साथ टीम का स्कोर बनाए 17 रन। निश्चित पुन्हा एकदा एक चांगला फटका आलाय तिथे डीपेक्षा कव्हरला। क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती होता, तो ज्यावेळेस चेंडू अडवेल, चेंडू फेकेल तोपर्यंत एक धाव जरूर प्राप्त करेल फलंदाज मनीष घरत। प्रथमेश म्हात्रे, मनीष घरत ही जोडी मैदानामध्ये संयमाचा परिचय दोघांनी दिलेला आहे, अक्रस्ताळेपणा केलेला नाही, शांतपणे धावा जोडतायत दोघ जण, आणि त्यामुळेच ही भागीदारी आता 17 धावांची झालेली आहे। पहिल्या विकेटसाठी भागीदारी विजयासाठी 55 धावांचं आव्हान आहे। दुसरं षटक मैदानामध्ये विश्वजीत ठाकूर 7 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत। वेगवान गोलंदाज, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची महास्पीड ही जी त्यांनी स्पर्धा घेतली होती, तो सर्वोच्च स्पीडने टाकणारा गोलंदाज होता। चलिए, और एक अच्छा गेंद, और एक गेंद बचा है, इसके बाद एक गेंद और करनी है सुबर की। देखिए 5 गेंद हो चुकी है, उसके बाद सीधा चलेंगे। देखिए हमारे मेहमान जहाँ पर दीपक पाटिल सर वहां पर जुड़े हैं, और क्या लेन थी भाई यहाँ पर, अप कटर था, लेकिन लेफ्ट हैंड बैटर के लिए देखिए बात करेंगे। आउट स्विंग देखिए बाहर की तरफ निकले यहाँ पर विश्वजीत ठाकुर। देखिए ये घातक और हो जाते हैं जब इनकी गेंद पर बाउंड्री गिरती है ना। हमने देखा भाई रायगढ़ ठाणे 100 मैच में भी क्या कमाल के युवा खिलाड़ी के साथ जोश दिखाए थे। बदलापुर लीजिए, शायद इस लीग में लीजिए,
अब 17 देखें, लेकिन जब तक प्रथमेश महाते देखें, ये भी जानते हैं कि विश्वजीत ठाकुर का ओवर को अगर हम विकेट यहाँ नहीं फेंकते हैं तो मोमेंट हम बनाए रखेंगे, लेकिन अभी भी 39 की जरूरत है, 19 गेंद बचाए। और ये चलिए खींचा मिडा बंदर था भाई यहाँ पर, कड़क टाइमिंग देखिए, से कफन न डालो मेरी चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की। और छक्के के साथ टीम का स्कोर 23 बना है। चलते सीधा जहां पर तर नक्कीच या ठिकाणी आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेब उपस्थित आहेत आणि खरं तर रायगड प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व आहे आणि रायगडची भव्यता वाढवणारी स्पर्धा म्हणजेच रायगड प्रीमियर लीग दरवर्षी महेंद्र शेठ गरज साहेबांचा बॅनर सुद्धा प्रत्येक वर्षी आपण क्रीडांगणामध्ये पाहत असतो आणि उद्यापासून एमजी ट्रॉफी शेलगरच्या मैदानावर उल्वे नोडमध्ये पहिल्यांदाच 21 बाईकची स्पर्धा, महेंद्र शेठ गरज साहेबांची 21 बाईकची स्पर्धा उद्यापासून उल्वे नोडमध्ये शेलगरच्या मैदानावर संपन्न होणार आहे। त्यामुळे तोच प्रतिसाद त्याही स्पर्धेला आपण द्याल असं सुद्धा आव्हान आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने करतोय आणि वळतोय त्यांच्या मनोगताकडे। रायगड प्रीमियर लीग 6व्या वर्षात पदार्पण करत आहे। अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आणि ज्यांच्या माध्यमातून जी सुरू झाली ते मंगेशजी वाकडेकर आता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेत। मी एक स्पोर्ट्समन खऱ्या अर्थात जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला, त्यांचा मनापासून अभिनंदन करतो। तसेच आमचे दुसरे मित्र वैकुंठजी पाटील ते सभापती झालेले आहेत, जुने आम्ही सगळे काँग्रेसवाले आता पण भेटतात सगळीकडे। आणि ज्यांचा उद्या वाढदिवस आहे ते त्यांना पहिल्यांदा मंगेशजी वाकडेकरांना मी शुभेच्छा देतो आणि ज्यांनी या मॅचेसचं आयोजन केलं ते मग तो पण माझा जुना सहकारी, बीजेपीला जाताना सांगितलं महेश पाटीलला, तो बोला हा माझा सहकारी येते बरोबर घे, आता तू सांभाळतोय का माहीत नाही, सगळे आमचीच माणसं, तर त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे, मनापासून हार्दिक शुभेच्छा। सुंदर असं आयोजन केलेलं आहे। आताच सांगितलं बा चांदीचा चषक आहे, 4 व्हीलर आहे, बाईक्स आहेत आणि एक चांगलं व्यासपीठ। मी मनापासून आपलं कौतुक करेन, मी सगळ्या स्पर्धांना जातो, एकमेव पुढारी आहे की सगळ्यांना स्पॉन्सरशिप देतो, सगळ्या स्पर्धांना जातो। शेवटी युवकांना पाठिंबा दिला पाहिजे, जसं धर्मसत्तेसाठी आहोत, हरनाम सप्तम मंदिरं कोण येतील। मी आता वैकुंठला बोललो, आपण होतो 14ला लढलो, पुन्हा ठरवला लोकांना पैसे देऊन उभा राहायचा नाही, पण तेच पैसे गोरगरिबांना घरं बांधण्यासाठी, आजारपणासाठी, अनेक मुलं दत्तक आहेत, एज्युकेशनसाठी असेल आणि या स्पर्धा असतील तर त्याच्यासाठी प्रयत्न करतो। शेवटी आलोत खाली आता आहे, खाली जाणं आहे, जे काय दिलं त्याचं आम्हाला समाजाचं आम्हाला देणं आहे आणि म्हणून त्या निमित्तानं आपण हे काम करत असतो। आणि म्हणून आपण जेव्हा जेव्हा हे व्यासपीठ देत आहे, अतिशय चांगलं असं टॅलेंट आपल्या मुलांकडे आहे। आता मंगेश आणि जिल्हाध्यक्ष आणि सभापतींनी सांगितलं की या वर्षीपासून आम्ही बाबा रायगड रत्नमध्ये इथं आपण ते क्रीडापटूंसाठी आम्ही काहीतरी करणार, तर निश्चितपणे एक चांगलं काम करतात। अनेक आपली मुलं जे आहेत इथं छक्के चौके मारत नाही, पण अनेक ज्या आता नवीन स्पर्धा होत आहेत त्यांच्या ऑप्शनमध्ये आपली मुलं आहेत, त्यांना ऑप्शनमध्ये जातात, म्हणजे त्यांच्याकडे टॅलेंट आहे आणि मोठ्या व्यासपीठावर ते खेळत असतात। तर मनापासून मी कौतुक करतो, चांगलं असं टॅलेंट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड प्रेमी छत्रपती आले, फार मोठी प्रतिमा पाठीमागं आपल्या उभे केलेले आहे आणि रायगड ही आपण सांगतो हुतात्म्यांची भूमी आहे। जिथं आज तुम्ही उभे आहात श्री गणेशाच्या मंदिर, इथं गणेश सोनवारी म्हणजे गणपती निश्चितपणे फार मोठे आपण धरतो, सिद्धिविनायकाची आठवण आपण करतो। आणि ज्या दिबा पाटलांचं नाव तुम्ही इथं लिहिलेलं आहे, स्टेडियम सारखं लिहित आहे, तर एअरपोर्टला कधी द्याल, सगळ्या आजूबाजूला बीजेपी वाले आहेत, आता देऊन टाका बाबांनो, विमानं उडून झाली, दमली विमानं पण वाढली, आता नुसतं आम्हाला फक्त गोंगाट येते, पण त्याचा फायदा पण झाला पाहिजे। तो वाजेकरांचं नाव आहे, जे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडेकर ते राहिलेले आहेत आणि तुम्हाला अतिशय तरुण वयात खरं तर डार्क हॉर्स आहे, म्हणजे तुम्ही दराका त्याला नाव नव्हतं विचारता रेसमध्ये, वैकुंठ खरा ना, मी शेवटी गोव्याला तुम्ही होतो, माझा सगळा कानोच होता, माझे पण 2 जिल्हा परिषद मेंबर मी आणलेत, ताकद काँग्रेसची ठेवली, मी एकटाच आहे पण लढतो, पण कार्यकर्ते मजबूत आहेत आणि महाविकास आघाडीचे कार्यच्या साथीनं ते आणलेले आहेत। राजकारण त्या 4 दिवसापुरतं आहे, बाकी वेळेला आपण एकत्र आलं पाहिजे आणि हे चांगलं व्यासपीठ आपण या रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण उभं केलं, ते मनापासून आपलं मंगेशजी, महेश आणि सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो। सुंदर असं आयोजन आणि त्याच्यासाठी तुमचं मनापासून कौतुक करतो। मी मगाही सांगलं का अनिरुद्ध पाटील आता ज्यापासून त्यांनी लेदर क्रिकेटचा रायगड क्रिकेट असोसिएशनचे जेव्हा अध्यक्ष झाल्यापासून अनेक मॅचेस आपल्याकडे झाल्या, अनेक संघ महाराष्ट्राचे ते इथे येतात आणि त्यांना सुद्धा आम्ही मैदानं उपलब्ध करून देतो, त्यांना सुद्धा आर्थिक सहाय्य करत असतो, परंतु त्याने काहीतरी इथं जो टॅलेंट आहे त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात। आता परवा हे जे त्यांनी जाहीर केलं का आमच्याकडे 22 बाईक ठेवल्यात, निलेश कुलकर्णी इंडिया केलेला प्लेअर परवा येतोय आपल्याकडं, त्यांची अकॅडमी आहे
त्यांनी सांगितलं लेदर क्रिकेटमध्ये तुमच्या उरणमधली काय चांगली मुलं असतील तर आमच्याकडे द्या, त्यांच्यासाठी मदत करू, हॉस्टेलची मदत करू, मुंबईमध्ये त्यांना काय ज्या सुविधा पाहिजे तर त्या करण्याचा प्रयत्न करू. तर आपल्याकडे जो टॅलेंट आहे तो पुढं कनेक्ट झाला पाहिजे, त्याने IPL खेळलं पाहिजे आणि इंडियासाठी खेळावं ही खऱ्या अर्थानं अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. अतिशय चांगलं टॅलेंट आहे, ज्याला गरज असेल तिथं आपण करा. मी सुद्धा आता 40+ कॅप्टन आहे, त्यांना परवा मी मॅचेस खेळत 64 धावा काढल्या. मी ही सगळी 20-22ची पोरं होती, पण सेकंड हायस्टला महेंद्र करत होता, कारण मी पुन्हा संडेला जाऊन मॅचेस खेळतो. 40+ कॅप्टन आहे. इंडिया पाकिस्तान दुनियात कुठेही मॅच असेल, ती लंडनला असेल, सिडनीला असेल, दुबईला असेल, जिथं असेल तिथं मी जातो. अगदी न्यूयॉर्कला पण मॅच झाली तरी मी न्यूयॉर्कला, अमेरिकेला पण त्या मॅचला गेलो होतो. एवढा मला आवड आहे आणि एकच मॅच पाहण्यासारखी असते, जी युद्धासारखी परिस्थिती असते. म्हणून इंडिया पाकिस्तान मॅच प्रत्यक्ष पाहत ते 7 पाकिस्तानी असतात, आपण 1000 असतो एका ब्लॉकमध्ये, आवाज करून देत नाही, एवढी स्टाईल आहे त्यांची युद्धासारखं. आणि लंडनमध्ये पाहिलं तर उंटावर झेंडे घेऊन येतात, हत्तीवर झेंडे असतात, पाकिस्तानचे मुद्दाम आणतात, ते बसेसच आणतात, पण ते पाहण्यासारखं आहे. पाठीमागे तो छोट्या आपला त्याचा सत्कार झाला तेव्हा तिथं आम्ही होतो, त्याच्यामुळे लॉर्ड्सला त्याचा सत्कार झाला तेव्हा ते मोठ्या तो होता त्याच्यामध्ये, त्याचा सत्कार झाला. त्या बॅकस्टेजला मी उभा होतो जेव्हा तेंडुलकरांचे असते त्यांचा सत्कार झाला. त्यामुळे तेव्हा मला अभिमान आहे का तू तिथं होता. आणि म्हणून हे चांगलं टॅलेंट आहे. जास्त जरी बोललो असलो तरी सांगितलं बाबा हे सगळं केलं पाहिजे. हे जिंदगी न मिलेगी दोबारा, पैसे वाटा हा मंत्र आहे. घरं द्या, गाड्या द्या, ठेवाल पोराबाला तर तो काय राखतो तो राक्षस आणि देतो तो देव, या भूमिकेत आलोय. त्याला मी उभा राहत नाही, लोकांना पैसे मताना आणि भीक मागायला जाणार नाही, पण जो गोरगरीब दारात येईल त्याला मदत करण्याची मात्र देवाने ताकद दिली आणि म्हणून चांगलं असं आपण काम केलं. तुमचं मनापासून कौतुक करतो दोघांनाही. महेश तुला खूप खूप शुभेच्छा आणि मंगेश तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. चांगलं काम करा. संधी पनवेल तालुक्याला मिळाली आणि त्याच्याबद्दल ठीक आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने रामशेठ आताच बोललो मी, महेंद्र फार ताकद लावून मंगेशला तरुण पोराला कर सांगला. शेवटी राजकीय काही पार्श्वभूमी नसताना संधी मिळणं आणि ते कामाचं आपण चांगलं हे कराल, चीज कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्य संकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी मनोरथ असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे आणि तेच अभंग अगदी तंतोतंत लागू होतो महेंद्रजी दळवी सरांच्या, महेंद्रजी घरज सरांच्या बाबतीमध्ये. आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष. समोरचा जो टॉवर आहे त्या टॉवरच्या खाली काही प्रेक्षक बसलेले आहेत. स्क्रीनच्या बाजूचा टॉवर, स्क्रीनच्या बाजूच्या टॉवरच्या खाली काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना विनंती तिथून उठायचं आहे. बघा बाटली आता ठेवली खाली तुम्ही. 18 गेंद पर 33 की जरूरत है यहाँ पर से. टॉवरच्या खाली बसलेले प्रेक्षक तिथून उठायचं आहे. बा लाईट्स आहे तिथे, करंट येऊ शकतो, लवकर उठा तिथून. चलिए 18 गेंद के 33 की जरूरत है यहाँ पर. क्राउड देखिए खचाखच है. और ये चलिए हो क्या भाई, यहाँ पर ऊंचाई भी भरी और लंबाई भी देखिए आता हुआ. कहती ना ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करे, और बाहुबली मनीष घरत के बल्ले से छक्का लगा. अब समीकरण भी देखिए क्या करे भाई. अब 17 भी देखिए 27 है. क्या बड़ा हिट कह सकते हैं, जिसे कहा जाता ना नरेश सर, लोकल ट्रेन पर धक्का खाना और इस वक्त छक्का खाना पहली गेंद पर. ही ताकद नाही साधी. हा इशारा मनीष घरतचा फटका म्हणजे वादळाचा नजारा. 6 धावा इथे. आखूड टप्प्याचा चेंडू होता, हुक केला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पाठवला. षटकार, षटकाराबरोबर फलकावरती धावा तब्बल 29 धावा. अजून सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. एकही विकेट गमावलेली नाहीये. पवन कोंडाजीच्या षटकातला पहिला चेंडू होता, तोच फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 29. चलिए 17 गेंद 27 की जरूरत है. अजून बघा 17 चेंडू 27 धावाची गरज आहे. तैयार गोलंदाज हो, दूर से खेल गए थे, आउट ड्राइव खेलना चाहते थे यहाँ पर से, और गेंद थोड़ा सा नीचे भी रहा. नरेश सर अच्छा कमबैक है. कहते हैं मच्छर ने आपको काटा. वाईट या मंचावरून प्रस्थान होतोय. सन्माननीय महेंद्र शेठ घरज साहेब या ठिकाणी उपस्थित आपण झालात आणि नक्कीच या कार्यक्रमाची, या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत, त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून संपूर्ण महेश कडू मित्रमंडळ रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं सर्व आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. थँक्यू. मुकाबला देखिए बदलता पर 16 गेंद 27 की जरूरत है. वाइट देखिए चेक किया जा रहा है यहाँ पर से. जरूर फ्रेश एक बार अपडेट देंगे यहाँ पर से. खास मेहमान देखिए VIP डाइश है, इसकी रौनक फिर डिलीवरी यहाँ पर से. तीसरे अंपायर का कॉल आता हुआ यहाँ पर से. मजा आएगा मैच में. देखिए मनीष घरत आप रिप्ले में देख सकते हो, जो पेयर बॉल नहीं पिचअप लाइन भी देखिए अंदर था, और उसके बाद देखिए वाइड लाइन के कोन्स की तरफ से
कौन बदलता हुआ निकला और उसके बाद देखिए मानो कि एकदम से बदले के आगे हेलीकॉप्टर के अंदाज है, समीकरण बदलेगा सिंगल आने के साथ साथ है। अभी देखिए 15 गेंद 26 की जरूरत है, लग रहा है यहाँ पर नरेश सर सफलता की अब जरूरत हो चुकी है। जरूर निश्चित 30 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. प्रथमेश म्हात्रे, मनीष घरत सलामीची जोडी काय खेळलेत दोघं पण. 7 चेंडूमध्ये 15 प्रथमेश, 8 चेंडूमध्ये 13 मनीष घरत. दोघंही एकमेकांना बरोबर घेऊन खेळतात. चांगलं कोऑर्डिनेशन दाखवलंय दोघांनी आणि मेरिटवरती खेळलेत. कुठलाही आक्रस्ताळेपणा केला नाही. जो चेंडू जिकडे तिकडे मारलाय आणि धावा 30 बनवल्यात. सही बताए, कदम ऐसा चलो कि काम बन जाए, कदम ऐसा चलो कि भाई निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए। और अभी तक देखिए दोनों बल्लेबाजों ने देखिए कमाल के, दूसरे देखिए यहाँ पर थोड़ा सा लेजी रह गए फील्डर से। और कहा जाता है नरेश सर, जिंदगी में अगर आपने लेजी रहा तो आपके लिए काम इजी नहीं होगा, और जितनी बिजी रहोगे ना आपके लिए हर काम इजी रहेगा। आज मंगेश वाकड़कर साहब देखिए हमेशा देखिए उन्हें बिजी शेड्यूल और हर देखिए लीग में उन्होंने जाकर तशरीफ रखते हैं। और समाज के देखिए हमने जिक्र करेंगे जिससे ओवर कंप्लीट होगी। और मैच देखिए बड़ा मुकाबला चलता हुआ 14 पर है, अभी 24 की जरूरत है। एक एक गेंद बहुत अहम है दोनों टीमों के लिए। तैयार है फिर से एक बार छोटे कदमों के साथ है, छोटे रनअप के साथ है। कट खेलना चाहते थे, बैकफुट से कट खेलना चाहते थे, आसान नहीं रहता है। टेनिस के लिए एक अतिरिक्त उछाल रहता है। जरूर अपील होतं तिथे जोरदार, परंतु अतिरिक्त उसळी मिळाली चेंडूला. बॅटला मिस करत चेंडू जातो यष्टिरक्षकाकडे आणि त्यामुळेच पंचांवरती कोणत्याही अपिलाचा परिणाम नाही. 32 धावा धाव फलकावर. 13 ओवर देखिए 24 की जरूरत है। ओ ये चलिए खींचा हुआ यहाँ से, ऊंचाई भी लिया, लंबाई भी देखिए, मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत तक डीजे वाला, तो भी तोड़ दे अब डीजे का ताला। चलिए लेकिन खुल जाएंगे सभी रास्ते, तो रुकावट से लड़तों से सब होगी हासिल, तो अपने जीत पर अड़तों से। और इस वक्त देखिए प्रथमेश म्हात्रे अपने जीत पर अड़े हैं, लेकिन देखते हैं विश्वजीत ठाकुर क्या अगले ओवर लेने के लिए खड़े हैं। लेकिन देखते हैं समीकरण की थोड़ी सी बात कर लेंगे। टीम का टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 38 देखिए 38 रन। अब 12 गेंद जहां पर जीत के लिए 18 की जरूरत है। तर या ठिकाणी वाढदिवस समारंभ केला जाईल. अर्थातच कडू 11 मित्र मंडळ यांच्या वतीनं सन्माननीय महेशजी कडू साहेबांचे सगळे जीवलग या ठिकाणी आहेत. आणि कडू 11 मित्र मंडळ आणि त्यांचे सगळे सदस्य आणि नरेशजी कडू असतील, त्याचप्रमाणे जगदीशजी कडू आहेत, रणजितजी कडू, परागजी कडू, सुभाषजी कडू यांच्या वतीनं मात्र हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना डीजे दिलों से मुबारक, जुबान से मुबारक है। त्या वाढदिवसाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावीत आणि हा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि आठवणीनं आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं. वाढदिवसानिमित्त महेशजी कडू साहेब तुम्हाला मनापासून हार्दिक हार्दिक असं शुभेच्छा. तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे. याच वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सगळ्या स्तरामधून खरं तर आज वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी ओघ आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण व्यासपीठ आज अगदी दुपारपासूनच अगदी व्यस्त आहे आणि प्रत्येक रायगडच्या कानाकोपऱ्यामधून सगळेच या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामधील तोर व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्माननीय महेशजी कडू साहेबांचा वाढदिवस आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येतात. विश्वजीत ठाकुर देखिए तैयार हो चुके हैं और लपके यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए बर्थडे सेलिब्रेशन चलता हुआ। और कुछ समय के बाद देखिए रायगड जिल्ह्यातील दमदार समालोचक दत्ता शेठ कांबळे, डीके दादा पेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आगमन इथे झालेलं आहे. विनंती करतो आपण मंचावरती उपस्थित राहा. पेन तालुक्यातील प्रसिद्ध डीके चषक या स्पर्धेचे ते आयोजक आहेत. क्रिकेटसाठी समर्पित व्यक्तिमत्व आहेत. विनंती करतो आपण मंचावर या. 10 गेंद देखिए 17 की जरूरत है। ना दिमाग से ना ग्रीटिंग से, अगर जुबान से निकले तो ये निकले कि आपके जन्मदिन बहुत बहुत मुबारक है महेश दादा। देखिए उसके बाद मंगेश दादा की देखिए थोड़ा समय अब बची है भाई। और कितना बड़ा दिन देखिए और ये मुकाबला भी देखिए उतना बड़ा बनते जा रहा है। लेकिन प्रथमेश देखिए यहाँ पर मौका बना है, क्या वो एलिवेशन मिला है उन्हें यहाँ पर से? नहीं भाई एलिवेशन फंस गए भाई यहाँ पर। और विश्वजीत ठाकुर देखिए यहाँ पर हल्की सी सेलिब्रेशन और बता रहे हैं चल पड़े हैं तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से झुकेंगे नहीं, मंजिल चाहे जितना भी दूर हो हौसले हमारे कभी रुकेंगे नहीं। प्रथमेश म्हात्रे बिग विकेट से 11 गेंदों पर 30 पर आउट होते हुए क्या मैच का कह सकते हैं यहाँ पर नरेश सर एक टर्निंग पॉइंट विकेट। तर या दरम्यान रायगड जिल्ह्यातील दमदार समाजसेवक आणि दमदार उद्योजक डीके चषक या स्पर्धेचे आयोजक आदरणीय दत्ताशेठ कांबळे उर्फ डीके दादा पेण
यांचं आगमन मंगेशजी वाकडीकर महेशजी कडू यांच्या आग्रहाचं निमंत्रण स्वीकारून आज त्यांची प्रामुख्याने उपस्थिती या स्पर्धेमध्ये DK साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अपना ना काय मॅच आपण मैदानामध्ये बघतोय. बघायचं विश्वजित ठाकूरनं पुन्हा एकदा विकेटचं खातं ओपन केलेलं आहे. मागच्या मॅच मध्ये देखील त्यानेच पहिली विकेट काढली. आताही विश्वजित ठाकूर पुन्हा आपल्या त्या टीमसाठी पहिलं यश मिळवून दिलं. इथे थोडं उशीर झालेला आहे. चौथ्या षटकामध्ये यश त्याला मिळालेलं आहे. पण प्रथमेश मात्र जो अधिक धोकादायक होत होता त्याची विकेट काढलेली आहे आणि निश टीमला पुन्हा एकदा विजयाचे संकेत दिलेले आहेत का. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मनीष घरत असेल नॉन स्ट्राईक एंडला तर अक्षय पवार स्ट्राईक एंड वरती पोहोचणार आहे. विश्वजित विकेट बरोबर अधिक उत्साह असणार आहे त्याच्याकडे आता आणि त्यामुळे पाहायचं आत्मविश्वासाचं पर्यावसान काय कशात होणार आहे. अक्षय पवार समोर आहे. 9 गेंदे के बाद करेंगे. सफलता मिला है. अब दूसरी विकेट की तरफ देखिए यहाँ पर है. ऊंचाई तो बहुत ले ली है. लंबाई देखिए यहाँ पर और आखिर में कैच और विश्वभम पाटिल ने कैच लिया. विश्वजीत ठाकुर देखिए ये विश्व को यूं ही नहीं जीते थे गेंदबाजी में. तभी तो डीजे अगर इजाजत होती तो शायद आपके गाना ये बज सकते थे. विश्वजीत ठाकुर मोठ्या नावाचा अरे दुबई रिटर्न दिगोडे गावाचा. और इन्होंने यूं अपनी पहचान नहीं बनाई है भाई. यहाँ पर अपनाना भी सीखो ठुकराना भी सीखो. सफलता ना मिले तो सफलता ढूंढना भी सीखो. आता रंगाती आली मॅच. समाजसेवक आदरणीय DK दादा यांच्या वतीने या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय महेशदादा कडू साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज दुग्ध सरकार योग आहे कारण येत्या 27ला मला वाटतं आज 12 नंतर पुन्हा एकदा वाढदिवस साजरा होईल. ते आमचे आदरणीय रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर साहेबांना देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. रायगडच्या मातीचा सुगंध साता समुद्रापलीकडे घेऊन जाणारा खेळाडू आहे विश्वजित ठाकूर. क्रिओ कप मध्ये भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणारा खेळाडू. क्लाइव्ह लॉइडच्या हस्ते ट्रॉफी उंचावणारा खेळाडू. आम्हाला अभिमान आहे या खेळाडूचा जो महाराष्ट्राचा महास्पीड स्टार आहे. आणि तो का आहे त्याचं उत्तर त्याने पुन्हा एकदा इथे दिलेलं आहे. सातत्यानं यशस्वीच्या शिखरावरती आरूढ असलेला खेळाडू. भरपूर गुणवत्ता क्रिकेटच्या आणि मैदानामध्ये समर्पित भावनेने खेळणारा खेळाडू म्हणजेच विश्वजित ठाकूर आज पुन्हा एकदा आपल्या टीमच्या मदतीला धावून आलेला आहे. तो संकट काळात बाहेर पडणारा दरवाजा आहे. नहीं सही बताइए यहाँ पर नरेश सर देखिए तभी तो जिक्र किया विश्वजीत ठाकुर मोठिया नावाचा दुबई रिटर्न दिगोड़े गावाचा. देखिए ये धुन ने यूं ही नहीं मचाई थी भाई. और उन्होंने बता दिया भाई कहीं घुंघरू मचलता है कहीं आंसू निकलता है. और मेरा ही नाम तो विश्वजीत ठाकुर है और मेरी गेंदबाजी से भाई पाकिस्तान का बल्लेबाज का भी पसीना छूटा था. यही उन्होंने पाकिस्तान के खिलाफ मैन ऑफ द मैच नहीं बने थे. बाबू सर 12,000पेक्षा जास्त प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती सामन्याचा आस्वाद घेत आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे सबस्क्राईब करा आपण 24 लाईव्ह यूट्यूब चैनल. 8 गेंद 17 की जरूरत है. जब थर्ड नाइट आए थे दुगाड़ी सर आपके साथ हम जुड़े थे. सुपर ओवर तक मैच पहुंचाए थे विश्वजीत ठाकुर ने. लेकिन यहाँ पर देखते हैं हवा में खेला है अंडरग्राउंड. देखिए मिड ऑफ अंदर नहीं है लेकिन एक रन आता हुआ. कहानी में ट्विस्ट है. मुकाबला में मजा है. कितने समीकरण की देखिए बात करेंगे यहाँ पर से आने वाले देखिए 7 गेंद 16 की जरूरत है. मुसीबत का हल मेहनत का फल और आने वाला कल. फटका चांगला होता पण काय सेन्सिबल फिल्डिंग केली. चेंडू पुढ्यात पडत असताना तो उडणार आहे. जसं आपण बघतो ना की सापाने फणा काढायच्या अगोदर जर दाबला तर निश्चित धोका नसतो आणि तोच प्रयत्न केला इथे क्षेत्ररक्षकानं. विजय बालाजी काय क्षेत्ररक्षण केलं. 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. विश्वजित परत एकदा जितना रन बचाएंगे शायद विजय बालाजी के हाथों पर कहीं नगर दिया गया. और ये देखिए मनीष घरत देखिए मैदान पर अभी भी देखिए बता रहे भाई यहाँ से मानो कि जिसे मुंबई इंडियंस के फैन कहते भाई करायच्या लढाईच्या आम्ही पण ये मैच जिंकायच्या. और दूसरी तरफ के KR के जैसे कॉर्वे लौडवे जितवे और वो मुकाबला चल रही है उस स्टैंडर्ड की. देखिए एक तेरी तो एक मेरी. चूक आहे इथे. चेंडू टाकताना विजय बालाजी कोटतूर त्याचं लक्ष दुसरीकडे होतं. फटका त्यानं बघितला पण तोपर्यंत उशीर झाला होता. चेंडूने सीमारेषा ओलांडली होती. इथे 4 धावा आहेत. तर याच दरम्यान सौभाग्यवती शर्मिला शरद बोडके रायगड जिल्हा परिषद सदस्य त्यांचे यजमान आदरणीय शरदजी गेनू बोडके साहेब उपसरपंच ग्रामपंचायत माणगाव बुद्रुक त्यांच्या ठिकाणी आगमन त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबरीने खास करून दुबईवरून गेले 10 वर्ष दुबईमध्ये ज्यांनी शिवजयंती साजरी केली आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची प्रामुख्याने उपस्थिती ते आदरणीय छगन पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सबके अच्छे नसीब नहीं होते हैं नरेश सर. कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं.
अब विजय बालाजी के हाथों पर गेंद देखिए, चौके उन्हें दिखाई नहीं दिया ठीक तरह से, लेकिन अब दर्द अब कोई भुगतना पड़ेगा। लेकिन दर्शक देखिए खचाखच ऑनलाइन पे जुड़े 12,000 से ज्यादा। कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है। ये रायगढ़ प्रीमियर लीग है गुरु, टीवी मत ऑन करना, क्योंकि मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। जरूर कश्ती तूफान से निकल सकते, आग बुझाकर फिर जल सकते, हिम्मत मत हारना, किस्मत कभी भी बदल सकती है। 44 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये विश्वजीत ठाकूरनं विजयाचा पांचजन्य शंख फुंकलेला आहे, शंखनाद केलेला आहे। 2 फलंदाज त्याने टिपलेले आहेत। आता 6 चेंडू आणि 12 धावा। जय माता दी दिघोडे संघाला जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे आणि गोलंदाज विजय बालाजी मागचा कॅच त्याने काय अप्रतिम पकडला होता, आता तो गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे। समोर फलंदाज अमित पाटील आहे जो नवीन आहे, एकच चेंडू खेळला, एकच धाव त्याच्या खात्यावरती आहे। मनीष गरज सलामीला आलेला फलंदाज अजून मैदानामध्ये ठाण मांडून आहे, 18 धावा त्याने बनवलेल्या आहेत आणि आता निर्णायक वळणावरती मॅच आलेली आहे। मजा आएगा देखिए, बात करेंगे हमारे रॉकस्टार देखिए मेंटर बैठे हुए हैं यहाँ पर से, लेकिन वो हमेशा कहते हैं कुंभ मेला में जाओ तो साधु संत रहते हैं, और रायगढ़ में एक एक बब्बर शेर रहते हैं। व्हाइट का इजाफा देखिए, यहाँ से बिन पायल से बजी घुंघरू, छम 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 छम, पायल की झनकार दिल चुराएगी, लेकिन मैच नहीं। 6 पे 11 की जरूरत है। ही मोठी चूक आहे, ही मोठी चूक आहे। शेवटच्या षटकामध्ये 12 धावा रोखायच्या आहेत आणि पहिला चेंडू वाईड जात असेल तर पुढे विजय बालाजीला कंट्रोल करावं लागेल। मजा आएगा यहाँ पर 6 गेंद, अभी भी देखिए 11 की जरूरत है, और ये चलिए ऊंचाई भरी है, क्या लंबाई लेकर जाएगी फील्डर से गेंद के नीचे भाई यहाँ पर कहते हैं ना शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। बैटर अमित का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था। तर जिल्हा परिषद सदस्य शर्मिलाताई शरद बोडके यांचे यजमान आदरणीय शरदजी बोडके साहेब, उपसरपंच ग्रामपंचायत माणगाव बुद्रुक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि त्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलाय। त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय। आणि त्याचप्रमाणे पेण शहरामधील पेण तालुक्यामधील समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे दत्ता कांबळे साहेब, अर्थातच DK यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल। निश्चित शॉर्ट सिलेक्शन चुकलंच होतं, बॅटचा स्विंग जास्त हवेच्या बाजूला राहिला आणि त्यामुळे चेंडूला एलिव्हेशन जास्त मिळालं। चेंडू आकाशामध्ये उंच, पण एक आहे की जितका चेंडू जास्त उंच जातो तेवढाच तो पकडणं अवघड असतं। चेंडूवरती नजर ठेवणं कठीण असतं, त्याच्या खाली व्यवस्थित उभं राहणं कठीण असतं, आणि मात्र इथे कुठलीच चूक केली नाही। जितक्या वेळा चेंडू हवेत गेला तितक्या वेळा पकडलाय क्षेत्ररक्षकाने, आणि त्यामुळेच मागच्या काही चेंडूंमध्ये सामन्याचं गणित बदललेलं आहे। कुठेही विकेट नव्हती, सगळीकडे सुगंध होता, विजयाच्या मार्गावरती पायघडा टाकलेल्या होत्या, मात्र त्याला कुठेतरी हादरा दिलाय विश्वजीतनं आणि विजय बालाजीनं। विजय बालाजी को देखिए अब डाउन द ग्राउंड, ओ माय गॉड क्या एफर्ट देखिए विश्वजीत ठाकुर, ओ कमाल की फील्डिंग देखिए। कहते हैं ना मौत का फिक्रे करते नहीं है, और शेर हैं हम घास चरते नहीं है, बल्ला दुश्मन चलाते रहेंगे, हम भी गेंद को सीने से रुकाते रहेंगे। रिप्ले में देखिए भाई, एक बार नहीं बार देखिए यहाँ पर, और छक्का लगभग बचा लिए भाई। ही उडी नव्हती तर ही राम भक्त हनुमान उडी होती। रामायणामध्ये हनुमानानंतर मला वाटतंय दुसराच असा एखादा प्राणी असेल की ज्याने इतकी उंच उडी मारली असेल आणि चेंडू अडवला असेल। काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे विश्वजीत ठाकूर। 4 गेंद 10 की जरूरत है, इस बार भी देखिए ऊंचाई ली है, लेकिन विश्वजीत ठाकुर देखिए, तेरा धैर्य जितना बड़ा होगा देखना, एक दिन तेरा सफलता का साम्राज्य जरूर खड़ा होगा। विश्वजीत ठाकुर देखिए पिछले छक्के को रोके, और उसके बाद देखिए कैचिस लेते हुए यहाँ पर अब मुकाबला करवट बदल रहा है पर नरेश। अब तक देखिए लग रहा था भाई यहाँ पर जय माता दी दिघोड़े रिवर्स टीम के देखिए यहाँ पर झुके हुए मैच है, लेकिन अब विश्वजीत ठाकुर और विजय बालाजी खेला है अपना चाल, क्या टीम बनेगी मालामाल। मराठीमध्ये अत्यंत सुंदर म्हण आहे, घर फिरलं की घराचे वासे फिरतात। काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे, कमालीची गोलंदाजी आहे। विश्वजीत ठाकूर विजय बालाजी या 2 खेळाडूंभोवती फिरणारा सामना आहे। या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका प्रतिभाताई भोईर यांचे सुपुत्र यश भोईर
यांची उपस्थिती आज या ठिकाणी लाभले. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. सन्मान्य महेशजी कडू साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे उरण नगर परिषदेचे नगरसेवक आदरणीय जसीमबाई गॅस यांचे सुपुत्र तहा गॅस यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाले या सदिच्छा देण्यासाठी, आणि त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सर्व 3 गेंद देखिए 10 की जरूरत है यहाँ पर से। खास देखिए यहाँ पर बर्थडे देखिए यहाँ पर से मेहमानों का यहाँ पर से, और ये पीछे वाला जी देखिए हमने थर्ड नाइट भी जिक्र किए थे, बात करेंगे कंचन सर, और आज भी शाम को जिक्र किए थे सीजन 5 देखिए आरपीएल से, जहां पर 1 पे 2 की जरूरत है नरेश सर, इनके हाथों से कैच गया था और मैच गया था। आज वो विजय वाला जी देखिए इस टूर्नामेंट में देखिए सीजन 6 में देखिए, इसलिए तो कहते ना भाई मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। लेकिन किशोर गलत मैदान पर आ गए हैं। समीकरण देखिए 3 गेंद 10 की जरूरत है, अभी भी कुछ कहा नहीं जा सकता है। कछुआ ने यूं ही नहीं, ओ जड़ में देखिए अपील तेज हुआ था यहाँ पर, 1 रन तो आया है लेकिन अभी भी 9 बनाना है, और वो भी लिख पाहिजे। वीरस्त्रीचा परिचय मैदानामध्ये दिला जातोय. विजय बालाजीकडून काय चेंडू आहे, घातक होता, दाहक होता, तिखट होता चेंडू, जळते निखारे टाकले त्या षटकामध्ये विजय बालाजीनं, आणि चेंडू परतावणं कठीण गेले. उजव्या थोडासा बाहेर होता आणि त्यामुळेच अपिलाला पंचांनी लक्ष दिलं नाही. मूक नजरेत किती साठवू ज्वालांचे हुंकार, आज रणांगणी उठतील तुझ्या जय घोषांचे झंकार. 2 गेंद देखिए 9 की जरूरत है। कछुआ ने यूं ही नहीं जीता था बाजी खरगोश से, चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार भाई 2 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 2 चेंडू. विजय बालाजी यहाँ पर आज लीजिए, और एक वाइट जी यहाँ पर है। तर करळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय अविनाशजी तांडेल साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे आदरणीय आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दर्शनजी भोईर, आणि त्याचप्रमाणे आपटा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय लक्ष्मणजी बावधने साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. याही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम. शेवटचे 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ, युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी हो रचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा. हो व्हॉट अ शॉट, स्टॉफ, काय क्षेत्ररक्षण आहे, मजा धाव घेण्याचा आएगा. प्रयत्न आहे, आणि ते फलंदाज बाद होईल. धक्का अजून एक, 5वा फलंदाज बाद. परेशान क्या होगा नरेश सर, देखिए बात करेंगे नए बल्लेबाज के लिए क्या काम आसान रहेगा, लेकिन अब देखिए छक्का आएगा तो मैच सुपर ओवर तक जाएगा भाई यहाँ पर है। और विश्वजीत ठाकुर देखिए इससे पहले सुपर ओवर खेल चुके हैं, लेकिन आज नहीं चाहेंगे, लेकिन चाहेंगे यहाँ पर प्रथमेश मात्रे जाएंगे। यहाँ पर देखिए बात करेंगे जय माताड़ी देखिए दिगोड़े रिवॉल्ट टीम चाहेंगे छक्का लगाकर मैच को कम से कम सुपर ओवर तक पहुंचा जाए। सफलता कभी अमीरी गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर। तर याच दरम्यान आपटा ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय दर्शन शेठ भोईर आणि त्याचबरोबर माजी उपसरपंच आपटा ग्रामपंचायत लक्ष्मणजी बावदाने यांचा या ठिकाणी आगमन, दोन्ही मान्यवरांचं आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे मित्र राजू यांचं देखील सहर्ष स्वागत. एकच चेंडू राहिलेला आहे. विनंती करतो आपण थोडा वेळ विश्रांती घेऊ स्टेजवरून. मात्र इथे मैदानामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये विश्रांती घेतली जाणार नाहीये. इथे धडाका होणार आहे, इथे आग लागणार आहे, इथे आगीचा आगडोंब उसळणार आहे. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 1 गेंद 7 की जरूरत है नरेश सर। देखिए यहाँ पर से मैच कांटों का हो चुका है, दर्शकों की धड़कने देखिए बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक। और यही तो रायगढ़ प्रीमियर लीग की खासियत है, जो कोयला को कोहिनूर बना देती है। और स्ट्राइक पर देखिए बल्लेबाज नए बैटर देखिए, हीरो बनने का मौका यही तो रहता है नरेश सर। मायूस मत हो बंदा, तेरा वजूद छोटा नहीं, क्या तू वो कर सकता है जो किसी ने सोचा नहीं। जरूर संघर्ष जितना कठिन होता है ना, जीत उतनी शानदार होती है. और असाच एक सामना मैदानामध्ये. शेवटचा चेंडू, 7 धावांची आवश्यकता आहे. इथे षटकाराची आवश्यकता आहे. वाईड नो चेंडू नाही पडला तर 1 चेंडू शिल्लक आहे, आणि मला वाटतं इथे हा सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच इज स्टील ऑन. कोण जिंकणार, कोण सामना बरोबरी सोडवणार, कोण होणार हिरो, कोण होणार झिरो, कोण होणार नायक, कोण होणार खलनायक. चलिए जोरदार तालियां भाई आखिरी गेंद के लिए। सुपर ओवर के लिए 6 की जरूरत है, जीत के लिए 7 है। ओ देखते हैं अंपायर क्या यहाँ पर निर्णय थोड़ा मुड़े हैं भाई। ओ चेक करना चाहेंगे, अंपायर कॉल रख दिए भाई यहाँ पर से।
क्या विजय बालाजी, क्या कहानी में ट्विस्ट है, पुनः- क्या तीसरे अंपायर का डिसीजन है, और दर्शकों की धड़कने देखिए, धक 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 है। अगर दिल की बीमारी है तो कुछ समय के लिए नजरें हटा लीजिए। नाही पुन्हा पुन्हा धडकन वाढणार आहे आता तुम्हाला जर ब्लड प्रेशर असेल तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर डॉक्टर सांगेल हे खाऊ नका, तेलकट खाऊ नका, तुपट खाऊ नका, वांग खाऊ नका, बटाटे खाऊ नका, आणि आता अजून एक पत्ते सांगेल ही मॅच पण बघू नका. फलकावरती धावा आहेत 49, विजयासाठी धावांची गरज आहे अजून 7. मात्र हा या चेंडूचा निर्णय अजून यायचा आहे. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे का? हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, इसी कुछ समंदर से जो करड टकराने के लिए हमें सब ग्रामपंचायतीचे पत्थर माजी ढूंढता है. सरपंच आदरणीय अविनाशजी तांडेल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विजय बालाजी सोच रहे होंगे सीजन 5 में भी मेरी दिल की धड़कनें धक धक है और इस वक्त भी धक धक है, लेकिन देखते हैं तीसरे अंपायर का डिसीजन. वेट इंतजार. त्याचप्रमाणे श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे सदस्य आदरणीय चैतन्यजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. चलिए चिंगो चिंगो, कहानी में ट्विस्ट है, मुर्दे पे जाना जाना, यही बात बताया. विजय बालाजी के लिए देखिए संघर्ष खत्म ही नहीं हो रहा है. जोपर्यंत शेवटचा चेंडू जो पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्य सांगणं खूप कठीण असतं. आणि पुढे काय होणार हे जर अगोदरच आपल्याला माहित आहे तर आपण फिक्सिंग म्हणू, ते क्रिकेट नाही आहे. पण पुढे काय होणार आहे ते जर माहित नाहीये तर अस्सल क्रिकेट आहे. अस्सल क्रिकेट रायगडच्या मातीमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण बघणार आहोत. आता शेवटचा चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे आणि पुन्हा एकदा किशोर केदार भोईर स्ट्राईक एंड वरती आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती विजय बालाजी. शेवटचा चेंडू 6. चलिए विजय बालाजी तैयार. अब ये देखिए विजय बालाजी, देखिए सेलिब्रेशन भाई यहाँ से. मत हो उदास, मेरा वजूद छोटा नहीं, मैं वो कर सकता हूं जो किसी ने सोचा नहीं. यही विजय बालाजी देखिए, कहीं ताना सुनना पड़ा. सीजन 5 खारघर के मैदान देखिए, बात करेंगे आरपीएल के, और वो खिलाड़ी देखिए इस वक्त है पर्दे के आगे देखिए हीरो जैसा संघर्ष करता वहां पर, और मुकाबला को देखिए जीत की दहलीज पर पहुंचाने के साथ साथ देखिए विश्वजीत ठाकुर पूरी टीम देखिए, बात करेंगे कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे. फाइनल में पहुंचने वाली पहली टीम हो गई. ले चलूंगा नरेश ढोमेसर की तरफ मैच के मैन ऑफ द मैच. तुझे तेरी जीत मुबारक, जश्न तो मेरी हार का होगा. जीतते हैं काफी लोग लेकिन शायद हमसा कोई हारा होगा. काय मॅच झाली. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला हा सामना. रायगड प्रीमियर लीगला यशाच्या शिखरावरती आरूढ करणारा सामना. शेवटचा चेंडू लेंथ बॉल होता आणि इथे उंची देण्याचा प्रयत्न फसला, खालीच राहिला चेंडू. आणि याच बरोबर इथे फायनल मध्ये जागा बनवलेली आहे. AR एंटरप्राइजेस हिराजी पाटील स्मृती जासई संघानं काय धमाकेदार मॅच जिंकली. एक वेळेस सामना त्यांच्या हातातून निसटला होता. पहिल्या विकेटची भागीदारी मोठी झाली होती. विजयाच्या मार्गावरती आरूढ होते. मात्र विश्वजित आला, त्यानं पाहिलं, आपण त्याला पाहत होतो, त्यानं काय सामना जिंकून दिला. कमाल मॅच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे जाणार आहे विजय बालाजी. 5 धावांमध्ये 2 विकेट. विजय बालाजी ठरतो या सामन्याचा सामना